अ, महाराष्ट्र विजन फाउंडेशनच्या पुढाकारानं आणि यश वेलणकर सरांच्या संकल्पनेतून मानसिक प्रथमोपचार पुस्तिका साकारली गेली आणि आज आपण या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमात मी इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करते. शुभाताई, मनापासून स्वागत आहे तुमचं. आणि इतर सगळे मान्यवर जे उपस्थित आहेत, मला अर्थात सगळ्यांची नावं किंवा हे दिसत नाही इथं, त्यामुळे मी प्रत्येकाची नावं नाही घेते, पण तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मानसिक प्रथमोपचार पुस्तिका आणि याचा प्रकाशन सोहळा आणि त्याचबरोबर आजचं गुढीपाडव्याचं निमित्त, तर गुढीपाडव्याच्या सुद्धा मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते. शुभाताईंचा आशीर्वाद घेऊया आणि ताई सुरू करूयात आपण. तुमच्या परवानगीनं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. धन्यवाद. सूर्य एकदा म्हणाला, मी जाणार रजेवर. भागलं का तुमचं नुसत्या विजेवर? सांगा माझं काम मनापासून कोण करेल? उजेडाचा वसा माझा पुढे कोण चालवी? सारे दिवे चपापले, पटकन मागे सरकले आणि इवल्याशा पणतीनं बोट आपलं उचललं. ही अजून पुढे खूप मोठी कविता आहे, पण मी एवढीशीच सांगतेय कारण या कवितेतली जशी पणती तिने बोट उचललं आणि मी तुझं काम करेन असं सूर्याला सांगितलं, त्याच पद्धतीनं आजचं हे जे काही कोविडचं वातावरण आहे, थोडस नैराश्याचा सूर आहे सगळीकडं आणि या सगळ्या अशा वातावरणामध्ये आपली ही पुस्तिका एक पणतीचं रूप घेऊन पुढे येतेय. तर या पुस्तिकेचं स्वागत आपण करणारच आहोत आणि या पुस्तिकेचा आधार ज्यांना ज्यांना मिळेल असं मी म्हणेन, त्या सगळ्यांना एक थोडासा प्रकाश निश्चितच मिळेल आणि या पुस्तिकेचा आधार घेऊन जे कोणी प्रथमोपचारक असतील किंवा आपण सगळेजण आहोत जे अजून अभ्यास करत आहोत, त्या सगळ्यांना या पुस्तिकेचा उपयोग होणार आहे आणि एक मानसिक प्रथमोपचारक म्हणून बनून इतरांच्या जीवनातला अंधकार दूर करण्याचा प्रयत्न या छोट्याशा पुस्तिकेच्या आधारावर आपण सगळेजण मिळून करणार आहोत. शुभाताईंच्यासाठी सांगते की हा जो आपला ग्रुप आहे हा 27 जून 20 ला यश सरांनी सुरू केला. उद्देश एकच होता की मानसिक प्रथमोपचार समाजामध्ये पोहोचला पाहिजे, घराघरामध्ये पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी जे जे लोक थोडाफार मानसशास्त्राचा अभ्यास करत आहेत, समुपदेशक आहेत, मानसोपचार तज्ञ आहेत, अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रातून सरांनी एकत्र केलं आणि हा ग्रुप फॉर्म केला आणि मानसिक प्रथमोपचाराची संकल्पना ग्रुपवर मांडली. लोकांना खूप आवडली आणि सगळ्यांनी ही संकल्पना आपण पुढे घेऊन जाऊयात आणि याला एक चळवळीचं रूप देऊयात अशा सूचना ग्रुपवरून यायला लागल्या आणि त्यातूनच मग हळूहळू असं झालं की ज्याला जे आवडते ते आपण लिहूया आणि त्यांच्याकडून आपण लेख घेऊया आणि त्या स्वरूपात एखादी पुस्तिका करूया. आणि मग तेव्हापासून या पुस्तिकेचा थोडासा प्रवास सुरू झाला. खूप छान लेख सगळ्यांनी लिहून दिले आणि त्याच्यानंतर आज आपण या पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी भेटत आहोत. जगात आपण म्हणतो ना असं की जागृत देवता एकच आहे आणि ती म्हणजे मानवता आणि या मानवतेच्या सेवेचं व्रत घेऊन आपण सगळेच जण पुढे जात आहोत. या पुस्तिकेबद्दल आणि चळवळीबद्दल बरेच जण बोलणार आहेत, मान्यवर बोलणारच आहेत, पण तरी सुद्धा मला यातल्या लेखकांबद्दल थोडस सांगायचं म्हणजे त्यांचे आभार मानायचे म्हणेन मी थोडक्यात. आभार प्रदर्शन जरी नंतर असलं तरी सुद्धा, कारण त्यांनी लेख द्यावेत म्हणून मी खूप माग लागलेली होती, सारखे फोन करायची, सारखा त्यांना त्रास द्यायची आणि सारखं मागे लागून लागून ते त्या लेखांचं सगळं एकत्रीकरण केलं. तर त्या सगळ्यांना खरं तर मी सॉरी पण म्हणेन आणि एका अर्थानं थँक्स पण म्हणेन.
मला असं वाटतंय की याच्यानंतर मी यश सरांना प्रास्ताविकासाठी बोलवेन. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. पण सरांना प्रास्ताविकासाठी बोलवण्यापूर्वी मी सरांची पण इथे थोडक्यात ओळख करून देणं मला गरजेचं वाटतं. यश वेलणकर सर BMS डॉक्टर आहेत. त्यांनी सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. शिवाय फिलॉसॉफीमध्ये MA केलेलं आहे. सध्या ते सायकोथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांची 9 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांनी दैनिक लोकसत्ता, दैनिक लोकमत मधून स्तंभलेखन केलेलं आहे. साईप एज्युकेशनचे ते फाउंडर मेंबर आहेत. त्याचबरोबर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ नागपूरचे मान्यताप्राप्त असणारे 2 सर्टिफिकेट कोर्सेस ते कंडक्ट करतात. त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन माइंडफुलनेस थेरपी आणि सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेद सत्वावजय असे 2 कोर्सेस ते चालवतात. मला सरांबद्दल असं बोलावंसं वाटतं की एखाद्याचं आयुष्य असं असतं ना की ते फक्त दुसऱ्यांना उजळण्यासाठी असतं. तर अशा पद्धतीनं सरांचं काम सुरू आहे. तर असे हे डॉक्टर यश वेलणकर सर. मी सरांना विनंती करेन की त्यांनी प्रास्ताविक सुरू करावं. धन्यवाद मॅडम. आता ही जी पुस्तिका आज आपण प्रकाशित करणार आहोत ती केवळ अर्चना मुळे मॅडमनी जे परिश्रम घेतले त्यामुळे आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की सुरुवातीचा उत्साह प्रत्येकालाच असतो आणि त्यानुसार आपण अशी पुस्तिका करूया असं सर्वांनी जरी कबूल केलं होतं तरी सुद्धा प्रत्यक्ष ती लेख येण्यासाठी जी मेहनत करावी लागली तो सतत पाठपुरावा करावा लागला तो अर्चना मॅडमनी केला. अर्चना मॅडम या स्वतः सांगलीला असतात आणि तिथे अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करतात. त्याचबरोबर मानसोपचार देखील तिथे करतात. तर प्रथमोपचार या संकल्पनेविषयी मी थोडक्यात प्रथम बोलतो. मानसिक प्रथमोपचार ही कल्पना खरं म्हणजे जुनी आहे. इंग्लिशमध्ये मेंटल फर्स्ट एड किंवा सायकोलॉजिकल फर्स्ट एड असे अनेक कोर्सेस आहेत. परंतु आपल्या इथे अशी कल्पना कोणी राबवत असलेलं मला काही पाहायला मिळालं नव्हतं. पण ही कल्पना खरं म्हणजे काही वेगळी नाही. प्रथमोपचार आपल्या सर्वांना माहिती आहेत. ST मध्ये सुद्धा फर्स्ट एड बॉक्स असणं हे अपेक्षित असतं आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण काही ना काही प्रथमोपचार करत असतो. मात्र हे प्रथमोपचार हे शारीरिक प्रथमोपचार असतात. म्हणजे कुणाला कुठे जखम झाली लागलं की आपण जे काही घरातल्या घरात ड्रेसिंग करतो ते शारीरिक प्रथमोपचार असतो. पण जखमा केवळ शरीराला थोड्याच होतात, त्या मनालाही होतात. आणि मग मनाला होणाऱ्या जखमांना सुद्धा प्रथमोपचार आवश्यक असतात आणि ते केलेही जातात. आपण आपल्या इथे ज्या काही पद्धती आहेत, उदाहरणार्थ एखाद्याच्या घरामध्ये मृत्यू झाला की त्या घरी त्याच्या नातेवाईकांना भेटायला 10 दिवसात जाण्याची पद्धत आपल्या इथे आहे. हे काय आहे? हे खरं म्हणजे मानसिक प्रथमोपचारच आहे. त्यावेळी घरी जायचं, त्याला सांत्वन करायचं, आधार द्यायचा. हे मृत्यू झाल्यानंतर म्हणजे त्याला आघात झालेला असतो, घरातल्या एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झालेला असतो आणि त्यामुळे झालेला भावनिक आघाताचे दुष्परिणाम पुढे वाढू नयेत यासाठी ही घरी जाण्याची पद्धत आपल्या पूर्वजांनी सुरू केलेली असेल. त्यामुळे मानसिक प्रथमोपचार अशी शब्द जरी आता आपण वापरत असलो तरी सुद्धा मानसिक प्रथमोपचार ही संकल्पना जुनीच आहे. शारीरिक प्रथमोपचार हे जसं एखादी वेदना सुरू झाली की ती वेदना कमी करण्यासाठी सुद्धा शारीरिक प्रथमोपचार केले जातात, पूर्वीपासून केले जात होते. ज्याला आजीबाईचा बटवा असंही आपल्याकडे शब्द आहे. आजीबाईच्या बटव्यामध्ये पूर्वी सुंठ असत असेल, आता क्रोसिनची गोळी किंवा पॅरासिटामॉलची गोळी असत असेल. पण अचानक रात्री कोणाला डोकं दुखायला लागलं की सुंठ किंवा पॅरासिटामॉलची गोळी देणं म्हणजे शारीरिक प्रथमोपचार आहे. या वेदना सुद्धा केवळ शरीराच्या असतात असं नाही. जशा जखमा शरीर आणि मन दोघांनाही होतात तसंच वेदना सुद्धा शरीराच्या आणि मनाच्याही असतात. आणि मग मनाच्या वेदना दूर करण्यासाठी जे काही करणं आवश्यक असतं तो म्हणजे मानसिक प्रथमोपचार. आणि
त्यामुळे घराघरामध्ये सुद्धा आपण एकमेकांना मानसिक प्रथमोपचार करत असतो. मित्र मैत्रिणी एकमेकांना जो काही आधार देत असतात, सपोर्ट देत असतात. आज जे आधार गट किंवा सपोर्ट ग्रुप वेगवेगळ्या स्थितीत निर्माण होतात, हे सर्व खरं म्हणजे एक प्रकारे मानसिक प्रथमोपचार आहे. त्यामुळे मानसिक प्रथमोपचार ही संकल्पना नवीन नाही, आपण त्याला एक फक्त विशिष्ट स्वरूप देतो आहोत, तो शब्द वापरतो आहोत. आता असा शब्द वापरण्याची का गरज आहे? कारण हे जे काही प्रथमोपचार देणं आवश्यक आहे ते सुद्धा योग्य असणं आवश्यक आहे. जसे शारीरिक प्रथमोपचार सुद्धा योग्य असणं आवश्यक आहे, तसेच मानसिक प्रथमोपचार म्हणजे आज आपण एकमेकांशी जे काही बोलतो, एकमेकांना आधार देतो, एकमेकांचं सांत्वन करतो, हे जर अधिक सायंटिफिक पातळीवर आधारित असेल, वैज्ञानिक पातळीवर असेल, तर आपल्या प्रथमोपचारातून तोटे होणार नाहीत. आणि त्यामुळे प्रथमोपचारातले तोटे टाळायचे असतील तर योग्य प्रथमोपचार काय याचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. या संदर्भात मला आलेले एक दोन अनुभव मी तुम्हाला सांगतो. मानस क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना असे अनुभव येत असणार. मला असा एक अनुभव आला की ज्यावेळी मी लोकसत्तामध्ये गेले वर्षभर मनोवेद नावाचं सदर ज्यावेळी लिहित होतो आणि त्यामध्ये हाच पद्धतीचा मनाला होणारे वेगवेगळे त्रास आणि त्याला काय उपाय असू शकतात याबद्दलच त्यामध्ये लिहित होतो. त्यामध्ये एका लेखामध्ये मी स्किझोफ्रेनिया याविषयी लिहिलं होतं की वास्तवाचं भान राहत नाही आणि अशा व्यक्तींना मग अचानक कोणीतरी आपल्याशी बोलत आहे असं वाटतं, कुणी तरी आहे तिथे असं त्यांना वाटत राहतं आणि प्रत्यक्षात तिथे काहीच नसतं आणि त्यामुळे ते जे कोणी आहे त्याला घाबरतात किंवा त्याच्याशी बोलत राहतात. आणि अशा पद्धतीचा लेख लिहिल्यानंतर मला एका मॅडमने प्रथम ईमेलने नंतर फोननं संपर्क केला आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्ही हे जे काही आत्ता सांगता आहात हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्यांनी असं विचारलं की एखाद्या व्यक्तीला मला कोणीतरी बोलवत आहे असं जर सतत वाटत असेल, तसं संदेश ऐकू येत असतील, तर तोही हा आजार असेल का? मी म्हटलं हो, तशी शक्यता आहे. जर प्रत्यक्षात त्याला समोर कोणीही व्यक्ती नसताना असा जर आवाज ऐकू येत असेल, तर हे मेंदूतल्या केमिकल लोचामुळे होतं आणि त्यामुळे त्याला असं वाटत राहतं की कोणीतरी आपल्याशी बोलत आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या की हे मला जर आधी समजलं असतं तर कदाचित एका मुलीचा जीव वाचला असता. त्यांच्या जवळच्या नात्यामध्ये एक 20-22 वर्षाची तरुणी होती आणि ती गेले वर्षभर असं सांगत होती की मला कोणीतरी बोलवतंय असं तिला ऐकू यायचं, इकडे ये, माझ्याकडे ये. आणि आपल्याकडे एकूणच या सगळ्या विषयाची सजगता कमी असल्यामुळे असं कोणीतरी बोलवत आहे म्हणजे तिच्यावर काहीतरी बाधा झालेली आहे वगैरे म्हणून तिच्यावर मांत्रिक उपचार वगैरे केले गेले, ज्याचा काही उपयोग झाला नाही. आणि मला ज्यावेळी त्यांनी फोन केला त्याच्या आधी 15 दिवसापूर्वी त्या मुलीनं आत्महत्या केलेली होती आणि त्यामध्ये तिने असं चिठ्ठी लिहून ठेवली होती की मला ज्यांनी जे बोलवत आहेत त्यांच्याकडे मी जाते आहे. जर आपण मानसिक प्रथमोपचाराची संकल्पना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवू शकलो तर अशा ज्या काही केसेस आहेत त्या आपण कमी करू शकतो. कारण सरळ आहे, त्या मुलीला स्किझोफ्रेनिया असू शकतो आणि तिला जे कोणीतरी बोलवतंय मला असं वाटतं आहे ते तिला होणारे भास असू शकतात. तिच्या मेंदूमध्ये जे काही केमिकल लोचा झालेला असतो, केमिकल इम्बॅलन्स झालेला असतो, त्याचा परिणाम म्हणून असे आवाज ऐकू येऊ शकतात. परंतु हा आजार आहे आणि यावर मनोरोग तज्ञाकडे जाऊन काही औषधं देणं आवश्यक आहे, याचं भान दुर्दैवानं त्या मुलीच्या कुटुंबातील कुणालाच नव्हतं आणि त्यामुळे त्या मुलीला योग्य उपचार मिळू शकले नाहीत. हे ज्यावेळी मी त्यांचा फोन ऐकला त्याच वेळी मला असं वाटलं की याविषयीची जाणीव आणि गांभीर्यानं अधिकाधिक माणसांपर्यंत होणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे मी पुढच्या काही लेखांमध्ये मानसिक प्रथमोपचार याविषयीची संकल्पना मांडली आणि त्याला खूप सर्वांनी खूप प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. त्यामधून आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्यामधून ही पुस्तिका आज जन्माला आलेली आहे. खरं म्हणजे मानसिक प्रथमोपचार
हे जे काही आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायचं आहे त्याची ही सुरुवात आहे. आपल्याला खूप काम करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये मानसिक प्रथमोपचारकांनी काय करू नये हे सांगणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. काय करायला हवं हे जसं सांगणं आवश्यक आहे, तसंच काय करू नये हे देखील सांगणं खूप आवश्यक आहे. आज आपल्या सुदैवानं हे सांगण्यासाठी डॉक्टर शुभा थत्ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे त्यांचे खूप आभार. आता जसं मानसिक प्रथमोपचारामध्ये काय काळजी घ्यायला हवी, तशी शारीरिक प्रथमोपचारामध्ये सुद्धा काही वेळा चुकीच्या गोष्टी घडतात. उदाहरणार्थ शारीरिक प्रथमोपचारामध्ये गॅस झाला की सोडा देणं, त्याला काही इनो सारखं देणं, गॅस जावा ढेकरा याव्या म्हणून काही उपचार करणं, हे जे काही केलं जातं हे खरं म्हणजे शारीरिक प्रथमोपचारच आहेत. पण हे सुद्धा जर तो गॅस झाला आहे असं त्या व्यक्तीला वाटतं आहे, पण तो गॅस झालेला नसून ते हार्ट अटॅकचं लक्षण जर असेल, तर हे जे काही शारीरिक प्रथमोपचार गॅस झाला आहे असं समजून जे काही केले जातात ते प्राणावर बेतू शकतात. आणि त्यामुळे शारीरिक प्रथमोपचार करताना देखील ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला काही त्रास होतोय तर त्यावेळी काय काय शक्यता आहेत हे लक्षात घेणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे प्रथमोपचारासाठी किती वेळ घालवायचा आणि डॉक्टरकडे किती वेळात जायचं हे खरं म्हणजे प्रत्येक लक्षणाच्या वेळी सांगणं आवश्यक आहे. ते जसं शारीरिक लक्षणांच्या विषयी सांगणं आवश्यक आहे, तसंच मानसिक लक्षणांच्या विषयी सुद्धा सांगणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे ज्यावेळी आघातामुळे किंवा मनाला जखमा झाल्यामुळे जे काही त्रास होतात त्यावेळी प्रथमोपचारानं केव्हा उपयोग होऊ शकतो, प्रथमोपचार केव्हा पुरेसे नाहीत, मानसोपचार तज्ञांकडे नेऊन त्याला काही काउन्सिलिंग सायकोथेरपी देणं केव्हा आवश्यक आहे. आणि केवळ मानसोपचार पुरेसे नाहीत, मनोविकार तज्ञाकडे नेऊन औषधं देणं केव्हा आवश्यक आहे. याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोचणं, त्याविषयी लोकांना अधिकाधिक सतत सजग करत राहणं हे देखील आमच्या या प्रथमोपचाराचं एक ध्येय असेल. आणि त्यामुळे प्रथमोपचार हे कोणत्याही मानसोपचार किंवा मनोरोग तज्ञांच्या उपचाराला पर्याय नाही, तो त्याला पोषक आहे. त्यांच्याकडे योग्य वेळी योग्य परिस्थितीमध्ये पेशंट जावा यासाठी प्रथमोपचार कार्यकर्ते जे असतील ते मदत करतील, सहकार्य करतील. आणि त्यामुळे प्रथमोपचार म्हणजे काय करायचं काय करायचं नाही, याचबरोबर मनाला ज्यावेळी जखमा होतात, मनाला आघात होतात, मनाला वेदना असतात, त्यावेळी कोणकोणती लक्षणं जाणवू लागतात आणि त्यातल्या कोणत्या लक्षणांना मानसोपचार आवश्यक आहेत आणि कोणत्या लक्षणांना मनोविकार तज्ञांची मदत आवश्यक आहे, या विषयाचं प्रशिक्षण देखील आम्ही मानसोपचार प्रशिक्षण म्हणून जे काही पुढे कार्यक्रम घेणार आहोत त्यामध्ये देणार आहोत. आणि याविषयी मला पुन्हा असं सांगावं असं वाटतं की आपल्या समाजामध्ये अजूनही मानसोपचार आणि मनोविकार तज्ञ यामधलाही फरक स्पष्ट नाही आहे. अनेकदा हे दोन्ही शब्द एकमेकांना पर्याय म्हणून वापरले जातात. आपण आता जाणीवपूर्वक सायकियाट्रिस्ट डॉक्टर जे असतात, जे औषधं देतात, त्यांना मनोविकार तज्ञ असा शब्द वापरायला हवा. आणि जे कोणतेही औषध देत नाहीत आणि REBT, CBT, बिहेवियर थेरपी, माइंडफुलनेस थेरपी असा उपयोग करून मानसोपचार करतात, त्यांना मानसोपचार तज्ञ असा वेगळा शब्द वापरायला हवा. आणि कोणता त्रास होत असेल तर कोणत्या दोन तज्ञांची, मानसोपचार तज्ञ की मनोविकार तज्ञाची मदत घ्यायला हवी, हेही समाजात अधिकाधिक लोकांना समजायला हवं. आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याची सजगता वाढवणं हे आमच्या या मानसिक प्रथमोपचार या उपक्रमाचं एक महत्वाचं ध्येय आहे. आणि त्यामुळे या पुढील काळामध्ये आम्ही या विषयाची जागृती करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 8 या वेळामध्ये प्रथमोपचार परिचय नावाचं एक सेशन घेणार आहोत, ज्याचा उद्देश अधिकाधिक लोकांपर्यंत मानसिक प्रथमोपचार या विषयीची माहिती पोचावी, प्रथमोपचार करणं कसं आवश्यक आहे हे पटावं हा आहे. आणि त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जे कोणी प्रथमोपचार करू इच्छितात त्या सर्वांसाठी प्रशिक्षण वर्ग घेणार आहोत. त्याची माहिती आम्ही वेळोवेळी
आज जे आपल्याला गुगल फॉर्म ज्यांनी भरून दिला आहे किंवा पुढे आपल्याला ज्या कार्यक्रमामध्ये जे सहभागी होतील त्या सर्वांना देत राहूच. पण मी थत्ते मॅडमना सुद्धा आश्वस्त करू इच्छितो की या प्रथमोपचारामध्ये आम्ही जे प्रशिक्षण देणार आहोत त्यामध्ये अधिकाधिक काळजी, त्याचा गैरवापर होणार नाही, दुष्परिणाम त्याचे होणार नाहीत यासाठी घेऊ. आता मानसिक प्रथमोपचार जे आपण करणार आहोत, माझ्या मते खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीलाच हे प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. कारण जसं शरीराला जखम झाली की त्यावर काय करायचं याचं माहिती जसं प्रत्येक व्यक्तीला असणं आवश्यक आहे, त्यामुळे मानसिक तणाव हा तर आज प्रत्येक व्यक्तीला असतो, तो थोड्याफार प्रमाणात असायलाच हवा. असं म्हणतात की आज तणाव का वाढलेला आहे, कारण आज आपण निर्णय घेऊ शकतो आहोत. पूर्वी माणसांवर तणाव कमी होता कारण त्यांना निर्णय घेण्याची वेळच कमी येत होती आणि त्यामुळे तणाव वाढतोय हे आपण माणूस होण्याचं लक्षण आहे. कारण आज शिक्षण कोणतं घ्यायचं, करिअर कोणती करायची, या प्रत्येक प्रश्नावर आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि त्यामुळे निर्णय घेताना तणाव निर्माण होतो. आता या तणावाला कसं तोंड द्यायचं याचं शिक्षण म्हणजेच मानसिक प्रथमोपचार आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं खरं म्हणजे मानसिक प्रथमोपचार म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. पण तरी देखील त्यातल्या काही वेळा हे तणाव अधिक असतात आणि अशा प्रसंगी सर्वांना मानसिक प्रथमोपचार देणं आवश्यक आहे. असा एक प्रसंग म्हणजे प्रेग्नन्सी. ज्यावेळी एखादी स्त्रीला गर्भधारणा होते आणि त्यानंतर तिच्या शरीर मनामध्ये अनेक बदल होतात, तर आज जशी एएनसी केअर ही प्रत्येक गर्भिणीसाठी, प्रत्येक प्रेग्नंट स्त्रीसाठी जशी दिली जाते, तसंच मानसिक प्रथमोपचार सुद्धा प्रत्येक प्रेग्नंट स्त्रीला देणं आवश्यक आहे. कारण प्रेग्नन्सी मध्ये आज आपण पाहतो आहोत की डिप्रेशनचं प्रमाण वाढतं आहे, स्ट्रेसचं प्रमाण वाढतं आहे आणि त्याच बरोबर शारीरिक आजार देखील आज वाढत आहेत. त्याचबरोबर प्रसूतीनंतर सुद्धा या मानसिक प्रथमोपचारांचा खूप उपयोग होऊ शकतो. कारण प्रसूतीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशन याच्या केसेस सुद्धा आज आपल्याला खूप पाहायला मिळत आहेत. 8 दिवसापूर्वीच एक मी बातमी वाचली की एका मातेनं तिच्या बाळाला वरच्या मजल्यावरून फेकून दिलं. ही दुर्दैवी घटना पोस्टपार्टम डिप्रेशनमुळे असू शकते. तर हे जे काही घडतं आहे ते आपल्याला जर टाळायचं असेल तर हा जो असा क्रिटिकल पिरियड आहे, गर्भिणी झाल्यानंतरचा कालावधी, यामध्ये सर्वांना मानसिक प्रथमोपचार देणं आवश्यक आहे आणि त्यामुळे समाजामध्ये या विषयीचं भान अधिकाधिक वाढवणं आणि जसं पूर्वी आघात म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर भेटायला जाणं हे मानसिक प्रथमोपचार होते, तसंच पूर्वीच्या काळी प्रेग्नन्सी मध्ये किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर त्या स्त्रीला काही बाहेरची बाधा होईल असं मानलं जायचं आणि त्यामुळे तिची खूप काळजी घेतली जायची. मला असं वाटतं की हे जे पोस्टपार्टम डिप्रेशन आहे हे आजच नाहीये, ते पूर्वी सुद्धा होतं, परंतु ते त्यावेळी बाहेरची बाधा म्हणून मानलं जात होतं. आता बाहेरची बाधा असं काही नसतं, शरीरातल्याच मेंदूतल्या केमिकल्स बदलामुळे हे सगळं होत असतं हे आपल्याला समजलं आहे आणि त्यामुळे पूर्वीच्या काळी जसं अशा पद्धतीची काळजी घेतली जात होती तशीच गर्भिणी कालापासून अशी काळजी घेणं आणि तिला मानसिक प्रथमोपचार शिकवणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यावेळी काही नैसर्गिक घटना घडतात, आज जसं कोरोनामुळे मानसिक प्रथमोपचार खूप महत्वाचे ठरत आहेत, तसंच वादळ होतं, भूकंप होतात, यानंतर सुद्धा सर्वांना मानसिक प्रथमोपचार देणं हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी मानसिक प्रथमोपचाराची ही जी चळवळ आहे त्यामध्ये सहभागी होऊन तुमची याविषयीची जी काही मतं आहेत ती अवश्य आम्हाला सांगा. हे कोणत्याही अशी पूर्णपणे प्लॅन ठरलेला आहे आणि ब्ल्यू प्रिंट ठरली आहे आणि आपण त्यानुसार काम करतो आहोत असं नाही. ही आपली उत्क्रांत होत जाणारी संकल्पना आहे. अशा पद्धतीनं प्रशिक्षण घ्यावं असं आपण ग्रुप सुरू करतानाही ठरवलेलं नव्हतं, ते हळूहळू उत्क्रांत होत गेलेलं आहे आणि त्यामुळे हे प्रशिक्षण आणि त्यानंतरचे विविध उपक्रम देखील असेच अनेकांच्या सहभागातून उत्क्रांत होत जातील.
या चळवळीचा एक कोणी लीडर, नेता, अध्यक्ष असं कोणी नसेल. आपण सर्वजण एकमेकांचे सहकारी आहोत आणि एकमेकांच्या सहकार्यानं हातात हात घालून आपण समाजामध्ये मानसिक प्रथमोपचाराबद्दलचे गैरसमज जे काही असतील ते दूर करू आणि योग्य पद्धतीचे प्रथमोपचार कसे देता येतील याविषयीची सजगता वाढवू. आपण सर्वजण या निमित्तानं पुन्हा पुन्हा भेटत राहूया. आज आपण एक पुस्तिका प्रकाशित करत आहोत. या पुस्तिकेमध्ये वेगवेगळे जे काही मानसिक त्रास होत आहेत त्याची प्राथमिक ओळख आहे. मी मगाशी जसं म्हटलं की स्किझोफ्रेनियाची काय लक्षणं आहेत, तर असं जे काही इमोशनल डिसऑर्डर्स आहेत, अँझायटी डिसऑर्डर, ओसीडी, पॅनिक अटॅक, फोबिया, डिप्रेशन, असे भावनिक त्रास की ज्यामध्ये मानसोपचार हे महत्वाचे आहेत. त्याचबरोबर ज्यावेळी औषध आवश्यक आहे तसे क्लिनिकल डिप्रेशन किंवा स्किझोफ्रेनिया अशा आजारांची लक्षणं आणि प्रथमोपचार म्हणून आपण काय करू शकतो आणि योग्य उपचार कोणाकडे नेऊन देऊ शकतो याविषयीचे लेख विविध तज्ञ व्यक्तीने, डॉक्टर्सने या पुस्तिकेमध्ये लिहिलेले आहेत. ही पुस्तिका आपण 2 स्वरूपात प्रसिद्ध करणार आहोत, PDF स्वरूपात आणि त्याचप्रमाणे प्रिंट स्वरूपात. हे सामाजिक कार्य आहे आणि त्यामुळे प्रिंट स्वरूपात ज्यावेळी ती प्रकाशित करायची असं ठरलं, PDF स्वरूपात करताना कोणताच खर्च येणार नव्हता, त्यामुळे कोणतीही आर्थिक मदत तोपर्यंत आवश्यक नव्हती. परंतु ज्यावेळी त्याची छापील आवृत्ती काढायची असं सर्वांनी सुचवलं त्यावेळी पैशाचा प्रश्न आला आणि आपल्या या ग्रुपमध्ये जे सहभागी झाले आहेत, जे लेखक आहेत, त्या सर्वांचा मदतीचा ओघ सुरू झाला आणि जवळजवळ 45,000 रुपये लोकांच्या खिशातून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सर्वांनी देणग्या दिल्या. त्यामध्ये 2 मोठ्या देणग्या आहेत. श्रीयुत शिंदे सर ज्यांनी सुरुवातीपासून आपल्याला या सर्व याच्यासाठी पाठिंबा दिला आणि मंगेश भिडे ज्यांनी 15,000 रुपये देणगी आपल्या या प्रकल्पासाठी दिली. तर मी त्यांचे पुन्हा आवर्जून आभार मानतो. तसंच आम्ही सर्वांनी 1,000, 2,000, 3,000 असे पैसे देणग्या काढल्या आणि त्यामधून हे 45,000 रुपये उभे झाले, ज्यामुळे आज आपण ही पुस्तिका प्रिंट स्वरूपात प्रकाशित करत आहोत. आणि त्यामुळे मी सर्व लेखकांचे आणि देणगीदारांचे पुन्हा एकदा आभार मानतो. ही पुस्तिका ही एक केवळ सुरुवात आहे. आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्र राहूया, एका दिशेनं काम करत राहूया. धन्यवाद. धन्यवाद सर. स्किझोचा पेशंटचा अनुभव तुम्ही सांगितलात आणि खरं तर खूप भावुक व्हायला झालं. त्यानंतर तुम्ही सांगितलेलं प्रेग्नन्सी आणि मृत्यूनंतरचं वातावरण आणि हे सगळं ऐकून आपल्या मानसिक प्रथमोपचार चळवळीचं महत्व पुन्हा एकदा तुम्ही अधोरेखित केलं. धन्यवाद. खरं तर यानंतर आपल्या ग्रुपमधले सेंद्रिय शेती आणि पर्यावरणाचे गाडे अभ्यासक माधव पंडित सर या कार्यक्रमाविषयी आपलं मनोगत व्यक्त करणार होते, पण ते काही कारणास्तव उपस्थित नाही राहू शकले. पण त्यांनी त्यांचं मनोगत लिखित स्वरूपात आपल्याकडे पोहोचवलेलं आहे, तर ते मी वाचून दाखवते. आणि सरांच्या या लिखित मनोगतासाठी अगोदर सरांचा आभार मानते. सरांनी असं लिहिलेलं आहे, नमस्कार माननीय डॉक्टर थत्ते मॅडम, वेलणकर सर, श्रीमती अर्चना मुळे, श्रीमती वैशाली कार्लेकर, आकाश सर आणि सर्व लेखक सर्वांचे या निमित्ताने खूप खूप आभार. आजवर शेकडो लोकांना आपण मानसिक त्रासातून मुक्तीचा मार्ग दाखवला आणि आता सर्व समाजासाठी मानसिक प्रथमोपचार ही संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहात व त्यासाठी तयार केलेली पुस्तिका, त्यासाठी सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आपण सर्वांनी केलेले काम खूप आवश्यक आणि गरजेचे आहे. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढणारे मानसिक त्रास हा आधुनिक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेले आहेत असं मला वाटतं. सध्याच्या काळा इतके निर्णय सेपियन्सना आजवरच्या इतिहासात कधीच घ्यायला लागलेले नाही. सकाळच्या टूथपेस्ट पासून झोपण्याच्या गादीपर्यंत इतके अगणित पर्याय उपलब्ध आहेत. शिक्षण, राजकीय विचारधारा याबद्दलचे निर्णय अजून जास्त क्लिष्ट.
या सर्व निर्णय घेण्याचा आणि त्या निर्णयामुळे येणारी जबाबदारी स्वीकारण्याच्या ताणाची माणसाला सवय नाहीये आणि त्याचा मेंदू अजून त्या वेगाला ऍडजस्ट झालेला नाहीये. सो माझ्या मते त्या मानसिक तणावामधून मुक्ती होणार नाहीये. पण आपण सजगतेने या तणावाला स्वीकारू शकतो आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या त्रासाला टाळू शकतो. अगदी प्राथमिक स्तरावर ही सजगता निर्माण करण्याचं काम म्हणजे मानसिक प्रथमोपचार चळवळ आहे. आम्हाला प्रामाणिकपणे असं वाटतं, की मानसिक प्रथमोपचार पद्धती प्रत्येकाने स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, मित्रमंडळींसाठी आणि शेजाऱ्यांसाठी शिकायची, समजून घेण्याची आणि सजगपणे वापरण्याची व्यवस्था आहे. असे हजारो, लाखो प्रशिक्षित मानसिक प्रथमोपचारक आज समाजात आवश्यक आहेत. आणि या विषयात काम करू इच्छित सर्व स्वयंसेवकांसाठी आम्ही ही पुस्तिका तयार केली आहे. आम्हाला पुस्तिकेबद्दल थोडंसं सांगतो. सामान्यतः जाणवणाऱ्या मानसिक त्रासांबद्दल पुस्तिकेत अनेक मानसोपचार तज्ञांचे लेख आहेत. प्रत्येक लेख मानसिक त्रास, त्याची लक्षणं आणि प्रथमोपचार या 3 टप्प्यात मांडायचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात या प्रत्येक विषयांवर एक पुस्तक लिहिता येईल आणि अशी ही पुस्तकं लिहिता येईल अशी पुस्तकं आहेत देखील. मात्र आपल्या कामाचे उद्दिष्ट जास्तीत जास्त लोकांना या विषयाबद्दल सजग करणे असल्यामुळे अनेक विषयांची प्राथमिक माहिती देण्याकडे आम्ही भर दिलेला आहे. प्रत्येक लेखकाचे नंबर पुस्तिकेत आहेत, त्यामुळे सर्व विषयांची अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण कधीही त्यांना वैयक्तिक संपर्क करू शकतो. आणि मी आज या प्रकाशनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो, की अशा सर्व प्रश्नांचा, संपर्कांचा या सर्व लेखकांना जराही त्रास होणार नाही. उलट आपल्या कोणत्याही शंकांना उत्तर द्यायला या सर्वांना आवडेल. मला आणखी एका विषयाबद्दल बोलायचं आहे. मानसिक प्रथमोपचार चळवळीची पुढची दिशा काय आहे आणि जास्तीत जास्त स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन असे प्रथमोपचारक आपल्याला कसे जोडून घेता येतील, यासाठी आपल्या सर्वांचा कृतीशील सहभाग आवश्यक आहे. पुढील वर्षभर दर गुरुवारी किंवा शनिवारी संध्याकाळी 2 तासाचे किमान एक ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल आणि अशा 52 प्रशिक्षणामधून किमान 1000 प्रशिक्षित प्रथमोपचारक पहिल्या वर्षात आपल्या बरोबर जोडले जातील असा प्रयत्न आहे. या प्रशिक्षणात मुख्यतः स्वतःचे आणि इतरांचे विचार ऐकण्याची आणि सजगतेचे महत्व यावर प्रशिक्षण दिले जाईल. या प्रथमोपचारकांचा गट तयार करून नंतर त्यांना अनेक थेट विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. आपल्या सर्वांपर्यंत याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही लवकरात लवकर पोहोचवू. सदर प्रशिक्षणाची वर्गाची जास्तीत जास्त जाहिरात करून दर आठवड्याला 50 जणांची नोंदणी व्हावी, यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त कोरोना फोबिया, न्यू नॉर्मल जीवनशैली, वेगवेगळ्या मानसिक त्रासांसाठीचे आधार गट असे अनेक उपक्रम विचाराधीन आहेत. मला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून जास्तीत जास्त समाजापर्यंत हा विषय सकारात्मक पद्धतीने पोहोचवूया आणि एकमेकांच्या साथीने एक आरोग्यदायी आणि सुदृढ समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. सरांचे पुन्हा एकदा आभार मानूया आपण. त्यांनी लिखित इतकं सुंदर पत्र आपल्यापर्यंत पोहोचवले आणि त्यातून शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. यानंतर मला असं वाटतंय की आजच्या आपल्या यंग डायनॅमिकच्या पाहुण्या आहेत, त्यांची ओळख करून घेण्याची वेळ आलेली आहे. खरं तर मॅडमची ओळख सांगण्याची गरज आहे महाराष्ट्राला अख्ख्या असं वाटत नाही, पण तरी सुद्धा वृंदा मॅडमना मी विनंती करेन की त्यांनी मॅडमचा परिचय करून द्यावा. वृंदा आंबेकर मॅडम. धन्यवाद अर्चना मॅडम. नमस्कार. डॉक्टर शुभा दत्ते यांची तोंड ओळख आपण म्हणू शकतो आपल्या निमंत्रण पत्रिकेबरोबर आहेच. मानसशास्त्राशी ज्या लोकांचा संबंध आहे महाराष्ट्रात, तर त्या लोकांसाठी बस नाम ही काफी है असं असलेलं हे व्यक्तिमत्व. तरीही आज आपल्या या कार्यक्रमामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांचा मानसशास्त्राशी संबंध नसू शकतो, तर त्यांच्यासाठी हा दत्ते मॅडमचा परिचय आपण देतोय.
दत्ते मॅडमनी क्लिनिकल सायकोलॉजी या विषयामध्ये मुंबई विद्यापीठातून 1982 साली PhD ची डिग्री मिळवलेली आहे. ऍडव्हान्स बिहेवियर थेरपी आणि बायोफीडबॅक कोर्स बँगलोर येथील निम्हान्स या प्रसिद्ध संस्थेतून त्यांनी केलेला आहे. रॅशनल इमोटिव्ह थेरपी मध्ये त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे. त्यांचं कार्यक्षेत्र हे खूप व्यापक आहे. KEM हॉस्पिटल मुंबई आणि GS मेडिकल कॉलेज इथे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून त्यांचं 20 वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे. KEM हॉस्पिटल मुंबई येथे बिहेवियरल थेरपी युनिट चालू करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी सुरू केलं होतं. नंतर मुंबई विद्यापीठातील MA, MPhil, MD, DPM आणि MSc ऑक्युपेशनल थेरपी एवढ्या सगळ्या अभ्यासक्रमांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर इन क्लिनिकल सायकोलॉजी म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. SNDT युनिव्हर्सिटी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई इथे PhD विद्यार्थ्यांसाठी एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. PhD आणि MPhilच्या अनेक विद्यार्थ्यांसाठी गाईड म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा या विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. 1997 ते 2000 या काळामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या ट्रीटमेंट रेझिस्टंट सिझोफ्रेनिया कॉशन अँड इंटरव्हेन्शन या प्रकल्पाच्या त्या सिनियर फेलो होत्या. त्यानंतर अस्तित्व ही डोंबिवली येथील, आशा निकेतन ही ओझर नाशिक येथील, विश्वास ठाण्यामध्ये आणि अ शेल्टर्ड वर्कशॉप फॉर मेंटली रिटार्डेड ऍडल्ट्स कोथरूड पुणे या सगळ्या मेंटली रिटार्डेड लोकांसाठी संस्था सुरू करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि या संस्थांच्या त्या सल्लागार समितीच्या सदस्या पण आहेत. ठाणे येथील प्रसिद्ध IPH म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत आणि या संस्थेमार्फत राबवले जाणाऱ्या प्रकल्पांच्या नियोजनात आणि त्यांच्या अंमलबजावणीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांना बेस्ट सायंटिफिक पेपर साठी नॅशनल सायकियाट्री कॉन्फरन्स मध्ये 1 आणि झोनल सायकियाट्री कॉन्फरन्स मध्ये 4 अशी पारितोषिकं मिळालेली आहेत. आमंत्रित म्हणून बेल्जियम येथील 1987च्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन पर्सनॅलिटी असेसमेंट येथे पेपर प्रेझेंट करण्याची त्यांना संधी मिळाली होती. त्यांच्या नावावरती 30 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशनं आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ वॉशिंग्टन यांसारख्या नामांकित संस्थांच्या रिसर्च प्रोजेक्ट वरती काम करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. मानसिक आरोग्य या क्षेत्रातील त्यांच्या कामामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि याची दखल घेऊन वर्किंग विमेन्स इंटरनॅशनल तर्फे दिला जाणारा वुमेन ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना 2007 मध्ये दिला गेला होता. त्रिदल आणि मनोविकास या IPH च्या प्रकल्पांच्या त्या संस्थापिका आहेत. असे विस्तृत कार्यक्षेत्र असणाऱ्या आणि 50 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव असणाऱ्या दत्ते मॅडम, माझ्या मते आज इथे जे लोक प्रोग्राम अटेंड करतायत त्यातल्या बऱ्याच जणांचं वय सुद्धा नसेल जेवढा मॅडमचा कामाचा एक्सपिरियन्स आहे हा. तर या अशा दत्ते मॅडम एक व्यक्ती म्हणून कशा आहेत हे त्यांच्याच एका विद्यार्थिनीच्या शब्दात आपण बघूयात. त्या सांगतात, त्या आमच्या आरीबेटीच्या शिक्षिका अत्यंत संवेदनशील आणि आपल्या घरातल्यात प्रेमळ वडीलधाऱ्या व्यक्ती वाटतात. विवेकनिष्ठ विचारसरणी पूर्णपणे स्वतःमध्ये उतरवलेलं व्यक्तिमत्व. इतक्या उच्च शिक्षित आणि अनुभवी असूनही निगती. आमचं काही चुकलं तरी मॅडम इतकं छान समजवतात की आपण त्यांच्या आणखी जवळ जातो. कंटाळा हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाहीये. मूर्तिमंत उत्साह
आणि ऊर्जेचं जिवंत उदाहरण आहेत त्या. तर या अशा डॉक्टर शुभा थत्ते मॅडम आयुष्यातील चढ उतारांना सामोरं जात वयाची 80 जवळ आलेली असताना हातावरच्या पिंपळ पानाच्या जाळीसारख्या सुरकुत्या पाहताना मजा वाटते असं त्या म्हणतात आणि तरुणीच्या उत्साहाने काम करतात. आणि हे बघून एजिंग ग्रेसफुली म्हणजे नक्की काय असतं हे आपल्याला कळतं. तर असं व्यक्तिमत्व आज आपल्याला आपल्या पुस्तिकेच्या उद्घाटनासाठी लाभलेलं आहे. हे ऍक्च्युली आमचं खरंच भाग्य आहे. आणि मला खात्री आहे की त्यांचे विचार ऐकण्याची आपल्या सगळ्यांनाच आतुरता आहे. त्यामुळे मी आता अजून तुमचा वेळ घेत नाहीये आणि मी मॅडमला विनंती करते की मॅडमनी आता स्क्रीनचा ताबा घ्यावा. खूप वृंदा मॅडमनी खूप छान ओळख करून दिली आहे. मॅडम तुम्ही तिकडे माहिती वाचत होतात, सांगत होतात आणि इकडे म्हणजे उत्सुकता वाढत होती. अजून काय सांगते, अजून काय सांगते आणि तुम्ही जे उदाहरण दिलं एका विद्यार्थ्याचं, तसंच मला शुभाताईंना एक आठवण करून द्यायची की एक दिवसापुरतं का होईना मी तुमची विद्यार्थिनी होते. लॉकडाऊनच्या पूर्वी आपण एक दिवसाचं रागाचं व्यवस्थापन हे पुण्याला वर्कशॉप घेतलं होतं आणि ते वर्कशॉप मी जॉईन केलं होतं आणि पूर्ण दिवसभर तुम्ही ज्या उत्साहाने हे सगळं सांगत होतात आणि आम्हाला शिकवत होतात राग कमी कसा करायचा वगैरे आणि त्याचा मी खूप उपयोग करून घेतला अर्थात. तर खूप तुम्हाला पुन्हा एकदा आणि असं भेटून खूप छान वाटतंय. यानंतर आपण प्रकाशनाकडे वळणार आहोत आणि त्यानंतर अर्थातच मॅडमचं आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. ज्या गोष्टीची आपण वाट पाहत आहोत आपल्या पुस्तिकेचं प्रकाशन, या पुस्तिकेचं प्रकाशन आपण आधी करून घेऊयात. त्यासाठी मी शुभाताईंना विनंती करेन की त्यांनी पुस्तिकेचं प्रकाशन करून घ्यावं. त्यांना जर काही टेक्निकल मदत लागणार असेल तर आपण आपली टीम आहेच. माझ्या सांगण्याप्रमाणे मला एक प्रेझेंटेशन येणार आहे आता. हो हो ते प्रेझेंटेशन आलं की त्याच्यातनं आपण उद्घाटन करणार प्रकाशन. प्रेझेंटेशन आलं नाही का मॅडम तुमच्याकडे अजून? नाही आलेलं. नाही आलेलं? हो. एक मिनिट. नाही मला वाटलं की इथे येणार होतं याच्यावर. नाही त्यांनी तुमच्या डेस्कवरती पाठवलं नाहीये का? कारण ना ते त्यांच्या तिथे आज औरंगाबादचे आहेत ते सर, त्यांच्या इथे पाऊस आहे आणि त्यांना नाही होत आलं आय थिंक. त्यांनी मला फोन केला होता पण माझ्या कल्पनेप्रमाणे असं होतं की ते इथे येणार आहे याच्यावर. आपण आता इमिजिएट पाठवू शकतो का? सरांकडेच आहे ना आपल्याला. मग मॅडमचा नंबर नाही माझ्याकडे. अर्चना नेने मॅडम कडे असेल तर त्या पाठवू शकतील. नाही मला मेल केला तर मी उघडू शकते तर याच्यावर आलं असेल कदाचित व्हॉट्सअपवर. त्याच्या सकाळी मला फोन आला होता. अच्छा आता आकाश सर नाही येतच. काही हरकत नाही, आपण काही ऑप्शन करूयात का वृंदा मॅडम? आपण असं करूया मी माझ्या मुलाला सुरुवात करते तोपर्यंत त्यांना मेलवरती पाठवायला सांगा आणि माझ्या भाषणानंतर आपण ताबडतोब हे करूया प्रकाशन करू म्हणजे वेळ जायला नको. हो असंही करता येईल. मॅडम मग थत्ते मॅडम 2च मिनिटात आपण आभाराचं काम करून घेऊयात म्हणजे पूर्ण वेळ तुम्हाला मिळेल. चालेल तोपर्यंत मी शोधतो शोधून पण ठेवतो. नेहमी आपण आभार प्रदर्शन शेवटी करत असतो पण थोडासा वेळ वाचवण्यासाठी आणि पूर्ण वेळ मॅडमना देण्यासाठी म्हणून आपण हा वेळ आधी घेतलेला आहे. वैशाली डोले मॅडमना मी विनंती करेन की त्यांनी आभाराप्रती आपली मतं व्यक्त करावी, आभार मानून घ्यावेत सर्वांचे. वैशाली मॅडम. धन्यवाद मॅडम.
मॅडम. हा बोला मॅडम. मला प्रमुख शुभा थत्ते मॅडमने त्यांचा मौल्यवान वेळ आपल्याला दिला, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनापासून आभार. त्यानंतर आपले विजन महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेचे डायरेक्टर श्री प्रवीण शिंदे सर यांचे आभार. या मानसिक प्रथमोपचार पुस्तिकेसाठी मुख्य देणगीदार आधी यश सरांनी त्यांच्या वतीने त्यांचे आभार मानलेच आहेत, पण तरीही आमच्या सगळ्यांतर्फे VM शिंदे सर आणि मंगेश भिडे सर यांचे आभार. त्यानंतर ह्या पुस्तिकेसाठी सर्व जणांनी जे लेख पाठवले, देणगी दिली, आता त्यांची आपली नावं खूप मोठी आहेत, त्यामुळे वेळ नको जायला, तर सगळ्यांना देणगी दिली यासाठी. त्यानंतर खास आपल्या पुस्तिकेचं जे आर्टवर्क केले आकाश सर, जे आता काही कारणास्तव आपल्याला जॉईन होऊ शकले नाहीत, त्या आकाश सरांचे आभार मानते मी. त्यानंतर आपल्या पुस्तिका संपादनाची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि ती छानपणे पार पाडली. आता मला वाटतं मॅडम आलेल्या नाहीयेत वाटतं, कार्लेकर मॅडम. सो त्या मॅडम पर्यंत नक्कीच ते ऐकत असतील. आणि वैशाली कार्लेकर मॅडम, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खूप छान ती जबाबदारी घेतली आणि पार पाडली, आणि तुमच्यामुळे आज आम्ही जे काही लेख दिले ते आम्हाला बघायला मिळत आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं झूम ज्यांनी सांभाळली आहेत त्या वृंदा मॅडम, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही काल परवापासून खूप या सगळ्या झूम मीटिंगवर मेहनत घेत आहात, रिहर्सल करत आहात, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्या आणि पुस्तकेचे लेख जमा करण्यासाठी अगदी शांतपणे खूप मेहनत घेतली अशा आमच्या लाडक्या अर्चनामुळे मॅडम, आभार तुमचे. अर्चनाताईंना मी पण खूप त्रास दिला सारखे प्रश्न विचारून. ह्या पुस्तिकेमधलं एक महत्वाचं म्हणजे त्यांचे आभार आम्हाला मानावेसे वाटतायत सगळ्यांना असे आहेत. या पुस्तिकेमध्ये आम्ही सर्वांनी लेख दिलेले, परंतु एक विशेष लेख ज्यांनी स्वतःचं डिप्रेशन, आत्महत्या, व्यसनमुक्ती याविषयी आपले स्व अनुभव त्यांनी सांगितले आणि लिहिले, हे खूप मोठी गोष्ट आहे. असे आमचे ॲडव्होकेट आनंद बोमने सर यांचे खूप खूप आभार, कारण की असे स्व अनुभव कुणी सांगत नाही की माझ्या बरोबर असं काही झालं. ते त्यांनी खूप ते अनुभव लिहिले आणि त्या पुस्तक हे केलं, लोकांना त्यांचा आदर्श मिळेल म्हणून. आनंद सर, परत तुमचे खूप खूप आभार. आणि सगळ्यात शेवटी नाही, लास्ट पण नॉट लिस्ट, आमच्यामुळे मी ह्या उपक्रमाची एक म्हणजे मी सहभागी होऊ शकले, एक भाग बनू शकले, त्याबद्दल सर माझ्या वतीने खूप खूप थँक्यू सर. मला ह्या उपक्रमामध्ये तुम्ही संधी दिली, सहभागी करून घेतलं, आणि आता इथून पुढेही आपण सर्व खूप मेहनतीने तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. तर आपल्या सगळ्यांचे आभार. आणि मॅडम शुभा थत्ते मॅडम आता आपल्याला त्यांचे मार्गदर्शन करणारच आहेत, तर मॅडमने एवढा वेळ काढला आमच्यासाठी आणि खूप मोलाचं आता आपल्याला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळणार आहे. तर मॅडम तुमचे परत परत खूप खूप आभार. अर्चना मॅडम. थँक्यू वैशाली मॅडम. प्रकाशनासाठी आपण तयार आहोत का? नाही, मी ते डाउनलोड करून घेतलं माझ्याकडे, पण माझ्याकडे ओपन होत नाही कारण माझी दुसरी डायलॉग बॉक्स उघडी. ओके, तुमच्यापैकी कोणीतरी ते करू शकलं याच्यावरती माझ्या लेक्चरच्या नंतर स्क्रीन शेअर. मला वाटतं मग 1 मिनिटात जस्ट आपण नाही, आत्ता झालेलं आहे, आत्ता झालेलं आहे. येस. पुस्तकाचं प्रकाशन होतंय, आपण बघत आहात, खूप छान वाटतंय. मी क्लॅप करतेय इकडून. मी क्लॅप.
आणि मला वाटतं शुभाताईंनी आता अनाउन्स करावं की त्यांनी हे प्रकाशन केलेलं आहे. मानसिक प्रथमोपचार ह्या त्या माहिती पुस्तकाचं प्रकाशन आता झालेलं आहे. तेव्हा सर्वांनी आता आपण त्या पुस्तकाच्या माहितीचा लाभ घ्यावा आणि ते तुमच्या रोजच्या याच्यासाठी वापरावं. थँक्यू मॅडम. आणि अर्थातच यानंतर तुम्हाला ऐकायला आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. तर मी थत्ते मॅडमना विनंती करेन की त्यांनी तुमचं मनोगत सुरू करावं. आतापर्यंत आधी जे लोक बोलले त्याच्यावरती थोडासा त्याच्यावरती थोडीशी प्रतिक्रिया मी देते आणि मग प्रेझेंटेशनला पण सुरुवात करू. प्रथम वृंदाताईंनी जे माझं एवढं मोठं भलं मोठं ओळख करून दिली, एवढ्या ओळखीची काही गरज नव्हती खरंच. कारण खूप वेळा अशा तऱ्हेची ओळख ऐकली की मला स्वतःलाच अत्यंत अवघडल्यासारखं वाटतं आणि आपण एवढ्या मोठ्या ज्ञानसागरामध्ये एक बिंदू आहोत आणि त्याचं उगीच कोणीतरी खूप मोठं कौतुक करून डोक्यावर बसवावं ह्याच्याबद्दल मला स्वतःचीच लाज वाटायला सुरुवात होती. त्यामुळे तुम्ही एवढ्या मोठं लांबलचक ओळख करून दिली. आता तुम्ही हा जो उपक्रम चालू केलाय त्याच्याबद्दल थोडस सांगण्याची गरज आपल्याला अशी वाटते की डॉक्टर यश वेलणकर यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे समाजापर्यंत पोहोचणं याच्यासाठी ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि आमच्या संस्थेची आम्ही जेव्हा 1990 साली सुरुवात केली त्यावेळी सुद्धा ते तुमच्या लक्षात येईल की आज ह्या विषयाला जितकी लोकमान्यता आहे, लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, तो हा विषय 30 वर्षापूर्वी लोकांना फारच नवीन होता आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती फारच तुटपुंजी होती. केवळ सर्वसामान्य लोकांमध्येच नाही तर इवन वैद्यकीय प्रोफेशन मधल्या लोकांना सुद्धा ती खूप कमी होती माहिती. आणि त्यामुळे आपल्या लक्षात येईल की तुम्ही हे जे शिवधनुष्य घेतलेलं आहे ते खरंच खूप मोलाचं आहे आणि समाजाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. तुम्ही म्हटलं तसं जाणीव आणि जागृती मानसिक आरोग्याची त्याच्यात आणि मगाशी वृंदाताईंनी ओळख करताना जे 2 प्रकल्प आमचे सांगितले, त्रिदल आणि मनोविकास, त्याचा मनोविकास प्रकल्प आहे तो पूर्णपणे त्याच्यासाठीच आहे आणि ज्याच्यामध्ये आम्ही 1 तासाचं मानसिक आरोग्याची जाणीव आणि जागृती हा कार्यक्रम स्वयंसेवकांकडनं करून घेतो आणि तो महाराष्ट्रात आतापर्यंत त्याचे 800 पेक्षा जास्त ठिकाणी प्रयोग झालेले आहेत. तर त्या दृष्टीने मला वाटतं तुम्ही प्रथमोपचारासाठी लोक जसे तयार करणार त्याच्या बरोबरीनेच ह्या प्रथमोपचाराची गरज काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर कार्यक्रम काही तयार केले आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले तर त्याचा उपयोग जास्त वाढेल. कारण आमचा पण अनुभव असा आहे की मनोविकासचा कार्यक्रम एखाद्या लहान खेड्यामध्ये झाला की लगेच तिथले लोक चौकशी करायला सुरुवात करतात की आमच्या गावामध्ये पण एक बाई अशी की जे 6 महिने गेले आजारी आहे आणि झोपूनच राहते, काही काम करत नाही आणि रडत असते, तिला काय करायचं. म्हणजेच काय की हे नक्की काय आहे आणि हा आजार काय आहे आणि या आजारावरती उपचार होऊ शकतो हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो गट होईल तो गट व्यावसायिक असण्याची अजिबात गरज नाही. त्याच्यापैकी कोणीही सायकोलॉजिस्ट असायची पण गरज नाही. तर अशा तऱ्हेचा जाणीव जागृतीचा कार्यक्रम मी आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी आम्ही दोघं जण 82-85 पासून केईएम बंद करत होतो आणि मग आम्ही ठरवलं आमची संस्था सुरू झाल्यावर की आता त्याच्यानंतर सुद्धा 3 वर्ष करत होतो आम्ही. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता आम्ही आमच्या कामाच्या व्याप्ती वाढल्यामुळे खूप बिझी असतो तर आम्ही सर्वसामान्य व्हॉलंटियर्सना स्वयंसेवकांना ट्रेनिंग देऊन तो कार्यक्रम त्यांना लहान हाऊसिंग सोसायटी पासून छोट्या खेडेगावापर्यंत सगळीकडे ते कार्यक्रम झाले तर लोकांना मानसिक आरोग्य म्हणजे काय हे कळेल आणि तर प्रथमोपचाराचा उपयोग कसा होतो हे त्यांना त्याच्यानंतर लक्षात येईल. दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे ज्याप्रमाणे डॉक्टर यश वेलणकर म्हणाले की आपल्याला जे प्राथमिक मानसिक प्रथमोपचार याच्यासाठी जी लोक तयार करायची त्याच्यामध्ये पण ही गोष्ट खूप आवश्यक आहे की हे शिक्षण म्हणजे फक्त प्रथमोपचाराचं शिक्षण नाहीये.
इट्स नॉट काउन्सिलिंग स्किल, इट इज ह्युमन रिलेशन स्किल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःमध्ये तो बदल आणणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. कारण मी जेव्हा मानसोपचार तज्ञाच्या खुर्चीत बसते तेव्हा मी काही वेगळी व्यक्ती नसते, तीच असते. म्हणजेच माझ्या रोजच्या व्यवसायामध्ये, रोजच्या वावरामध्ये, रोजच्या समाजाच्या माझ्या होत असलेल्या इंटरॅक्शन मध्ये काउन्सिलरची भूमिका जोपर्यंत पूर्णपणे घोळत नाही तोपर्यंत मी त्या खुर्चीत बसल्यावर काही वेगळी भूमिका देऊ शकत नाही. म्हणजेच प्रथमोपचारासाठी आपल्याला ज्या गोष्टी स्वतःमध्ये बाणवायच्या आहेत त्या आपल्यामध्ये व्यक्ती म्हणून बाणवायचे. म्हणजे आपल्याला हे ट्रेनिंग फक्त प्रथमोपचारासाठी मी घेते असं नाही, तर माझ्यामध्ये स्वतःमध्ये तो बदल झाला पाहिजे की कोणाशीही कम्युनिकेट करताना माझं त्या व्यक्ती बरोबरचा बोलणं, संपर्क हा त्या पद्धतीने झाला पाहिजे. तर मी प्रथमोपचारक म्हणून काम करताना तो आपोआपच माझ्या अंगात बाणेल. त्यामुळे प्रत्येक ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी तो बदल स्वतःमध्ये बाणवून घेणं आणि तो रोजच्या व्यवहारातच दिसला पाहिजे. तो फक्त माझ्या पुढे क्लायंट बसलाय म्हणून मी आता प्रथमोपचारक झाले असं नव्हे. तर एरवी सुद्धा कोणाशी बोलताना समोरच्या माणसाबद्दलची वाटणारी एम्पथी, समोरच्या माणसाबद्दलचा माझा नॉन जजमेंटल ऍटिट्यूड, हे सगळे शब्द म्हणून जे वाचतो आपण या विषयाच्या अभ्यासामध्ये, ते आपल्या रोजच्या व्यवहारात जर बांधले गेले तरच आपण त्या भूमिकेत गेल्यावर ते सहजपणे करू शकतो. कारण तिथे बसून आपण काही वेगळी व्यक्ती होत नाही. त्यामुळे त्या गोष्टी प्रत्येकाने स्वतःमध्ये बांधणं हे खूप आवश्यक आहे. तिसरा मुद्दा महत्वाचा असा की अशा तऱ्हेच्या कामाची आज का गरज आहे, तर प्रशिक्षित आणि या विषयामध्ये तज्ञ असलेले लोक इतके मुठभर आहेत की आपल्या देशाची गरज इतकी प्रचंड आहे आणि त्याच्या मानाने मदत करणारे लोक फारच कमी आहेत. त्यामुळे आपल्याला ज्या लोकांमध्ये ज्या लोकांना ह्याच्यात काम करायची इच्छा आहे, त्यांच्यामध्ये ते गुण आहेत, त्यांच्यामध्ये समोरच्या माणसाला समजून घेण्याची वृत्ती आहे, हे शिकायची कळकळ आहे, असे जास्तीत जास्त लोक आपण तयार केले तर आपण समाजात सगळीकडे पोहोचू शकू. आज आपल्याला दिसतंय की सर्वसाधारण पाश्चिमात्य देशामध्ये साधारण 1800 ते 2000 माणसांमध्ये एक मनोविकार तज्ञ असतो आणि आपल्या इथे ते प्रमाण काय आहे, तर भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये सुद्धा 6-7 हजाराच्या वरती सायकॅट्रिस्ट नाहीत. आपल्या लक्षात येईल की हे उपचार करणारे लोक सुद्धा इतके अपुरे, तर त्याला पूरक म्हणून काम करणारे त्याच्या दसपट असले तर तरी कमी पडतील. तर त्यामुळे अशा तऱ्हेची चळवळीची गरज ही आपल्याला सर्वांना साथी जाणवणार आहे. खास करून करोनासारख्या काळानंतर येणारे जे वेगवेगळ्या मानसिक समस्या आहेत आणि आत्ता ज्या येत आहेत, माझ्याकडे रोज येणाऱ्या आजच्या क्लायंट्स मध्ये सुद्धा करोना रिलेटेड निर्माण झालेल्या समस्या असलेले खूप क्लायंट आहेत. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की त्या मदतीची गरज पुढे वाढतच जाणार आहे आणि त्यामुळे आपल्याला, कारण निर्माण झालेल्या समस्या मानसिक आहेत, त्याचप्रमाणे आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, त्यामुळे त्या सगळ्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे समोरच्या माणसाला योग्य ती मदत करणं आणि ती शिकणं हे सुद्धा आपल्यासाठी आज खूप गरज आहे, विच इज रिअली अ चॅलेंजिंग थिंग. तेव्हा आता आपण आजच्या विषयाकडे वळूया आणि मी जे म्हटलं त्याप्रमाणे विषय मी असा घेतलाय या ठिकाणी की मानसिक प्रथमोपचार. काही डूज आणि डोंट्स. आता आपल्याकडे ऐकणारी मंडळी आहेत ती बरोबर सगळे या क्षेत्रात काम करणारी किंवा करू इच्छिणारी आहेत. या सगळ्यांसाठी हे डूज अँड डोंट्स खूप महत्वाचे आहेत की आपण नेमकं काय आपल्या कामामध्ये पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे. तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मला ज्याला मदत करायची आहे त्या व्यक्तीची समस्या नेमकी कुठल्या प्रकारची आहे. डज इट फॉल अंडर डिस्ट्रेस ऑर डिसऑर्डर. कारण कुठलीही गोष्ट आपल्या आजूबाजूला घडली अनप्लेझंट, आपल्याला नको असलेली,
की त्या घटनेची त्याचे परिणाम आपल्या प्रत्येकावरती होत असतात. ते ज्याप्रमाणे एखाद पाण्याने भरलेलं सरोवर आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा खडा टाकला तर त्याला छोटासा तरंग उठेल, त्याच्याहून मोठा टाकला तर आणखी तरंग उठतो आणि एक भला मोठा धोंडा टाकला तर त्याच्यामध्ये खूपच खळबळ निर्माण होईल. तशा आजूबाजूच्या वेगवेगळ्या प्रसंगाचा आपल्यावरती परिणाम होत असतो आणि ती जी रिॲक्शन असते ते त्याला आपण डिस्ट्रेस असं म्हणतो आणि ती आपल्याला 4 गोष्टींमधनं दिसते. IPPI. त्यातला पहिला आय म्हणजे ती रिॲक्शन आहे की ती किती इंटेन्स आहे, ती किती गंभीर स्वरूपाची आहे, ती किती तीव्र आहे, म्हणजे त्या गोष्टीची तीव्रता कितपत आहे. म्हणजेच काय की एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती करोनाने मृत झाली तर त्या समग्र कुटुंबावरती त्याचा परिणाम होणार आहे. पण कुटुंबात जर 4 माणसं असतील त्यातली 2 माणसं कदाचित पटकन सावरतील आणि एखाद्या माणसावरती त्याची प्रतिक्रिया ती अतिशय तीव्र होईल. तर त्या घटनेची तीव्र परिणाम. दुसरा म्हणजे नंतरचा पी म्हणजे परवेजिव्ह. परवेजिव्ह याचा अर्थ काय की ती फक्त त्या प्रसंगापुरतीच मर्यादित राहत नाही, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय की ती व्यक्ती गेली तर त्या जी कुटुंबातली व्यक्ती आहे त्याच्या कामावर परिणाम होऊ शकतो, इतरांच्या संवादावरती होऊ शकतो, त्याच्या स्वतःच्या कार्यक्षमतेवरती होऊ शकतो. म्हणजेच काय की ती प्रतिक्रिया फक्त ही व्यक्ती आज माझ्या आयुष्यात नाही एवढीच न राहता आयुष्यातल्या इतर अनेक गोष्टींवरती त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होतो. नंतरचा आहे म्हणजे पर्सिव्हिअरिटी. पर्सिव्हिअरिटी म्हणजे काय, ती उगाळली जाते. परत परत तेच विचार त्या बाबतीचे येत राहतात. या व्यक्तीने त्यातून किती बाहेर पडायचा प्रयत्न केला तरी ते विचार त्या व्यक्तीच्या मनाबाहेर जातच नाहीत आणि परत परत चालू राहतात. आणि नंतरचा आय म्हणजे अफेक्टिंग इंटरपर्सनल रिलेशनशिप, की त्या परिणामांमुळे ती व्यक्ती इतरांशी बोलणं बंद करते, कुणाचा फोन आला तर घ्यायचा नाही, कोणी भेटायला आलं तर त्यांना पण भेटायचं नाही. म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिपवर त्याचा परिणाम होतो. आता तर लक्षात येईल की हा जो डिस्ट्रेस आहे हा जेव्हा पराकोटीचा व्हायला सुरुवात होते त्यावेळी त्या माणसाला कदाचित वैद्यकीय मदत पण लागू शकेल. पण आपली भूमिका काय आहे या डिस्ट्रेसच्या स्टेजमध्ये या डिस्ट्रेसच्या स्टेजमधनं आपण त्या व्यक्तीला जर कमी इंटेन्स पर्यंत नेऊ शकलो, कमी परवेजिव्ह पर्यंत नेऊ शकलो आपल्या मानसिक प्रथमोपचाराने, तर मग कदाचित त्या व्यक्तीला पुढे जाऊन वैद्यकीय मदतीची गरज नाही लागणार. पण ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना पहिल्यांदा डिस्ट्रेस आणि डिसऑर्डर मधला फरक कळणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे सुद्धा एखादी व्यक्ती आली आणि त्याची समस्या पॅनिक अटॅक ही आहे आणि त्याच्याशी बोलतानाच मला जाणवते की देयर इज अ काइंड ऑफ ग्लास वॉल बिटवीन अस. आय एम नॉट अनेबल टू रीच दॅट पर्सन. त्या व्यक्तीच्या मनात त्या पॅनिकचे आणि त्याचे इतके विचार आहेत की आमचं बोलणं एकमेकांशी होतंय पण ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. ते मला लक्षात घ्यायला पाहिजे की ती व्यक्ती फक्त डिस्ट्रेस स्टेजला नाहीये, डिसऑर्डर स्टेजला आहे आणि त्यांनी औषधं घेऊन जोपर्यंत तो डिस्ट्रेस स्टेज पर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्या काउन्सिलिंगचा त्याच्यावरती उपयोग नाही होणार. त्यामुळे ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या हे पहिल्यांदा समजणं गरजेचं आहे की माझ्या समोर आलेल्या व्यक्तीची समस्या नेमकी कशी आहे, डिस्ट्रेस स्टेजला आहे का डिसऑर्डर स्टेजला आहे. कारण डिसऑर्डर नीड्स फार्माकोथेरपी आणि डिस्ट्रेस मध्ये आपण या 4ही घटक आहेत, या 4ही घटकांवरती काम करून ते किती कमी करता येईल, किती तीव्रता कमी करता येईल हे आपण काम नक्कीच त्याच्यामध्ये करू शकतो. आता त्याच्यात मानसिक प्रथमोपचारामधली चॅलेंज सगळ्यात कुठली महत्वाची,
की शारीरिक समस्या असतात किंवा शारीरिक समस्येला तपासण्या असतात, त्या माणसाच्या आजाराचं निदान होतं, त्या तपासण्यानं त्याचा नेमका आजार काय आहे हे शोधता येतं आणि त्याला त्याप्रमाणे उपाययोजनाला सुरुवात करता येते. पण आपण जेव्हा काम करतो आपल्या समस्याग्रस्त मंडळींबरोबर, तेव्हा आपल्याकडे त्याप्रमाणे कुठलाच आपल्याकडे माहिती नसते. आपल्याकडचा डेटा फक्त काय असतो, तर ऑब्झर्वेशन आणि कम्युनिकेशन. त्या व्यक्तीचं वागणं कसं आहे, ती व्यक्ती चालते बोलते कशी, आपल्या बोलण्याकडे त्याचं कितपत लक्ष आहे, आपल्या बोलण्यातल्या कुठल्या गोष्टी त्याच्या मनापर्यंत पोहोचतायत का नाही पोहोचतायत, ते आपल्याला चेहऱ्यावरच फक्त कळू शकतो. त्यामुळे आपला डेटा फक्त ऑब्झर्वेशन आणि कम्युनिकेशन असणार आहे. त्यामुळे ही चॅलेंज मानसिक समस्यांमध्ये खूप मोठी आहे. आणि म्हणून आपल्याला काय लक्षात येतं की समोर बसलेली व्यक्ती आपल्याशी जेव्हा बोलते तेव्हा त्याच्या समस्येचं स्वरूप काय आहे, त्याच्या समस्येचं स्वरूप डिसऑर्डर का डिस्ट्रेस मध्ये आहे, त्याच्या बरोबरीने तो मला 4 घटना सांगतोय त्याच्या आयुष्यातल्या, त्यावरती त्याच्या मागे जाऊन आणि 10 घटना असल्या पाहिजेत. हे फॉरवर्ड थिंकिंग पण आपल्या डोक्यात असू शकतं. ते समोर माझ्या बसलेली बाई आहे, तिच्या घरातली समस्या ती सांगते आणि ती सांगते या घरात राहणं मला आता इम्पॉसिबल होत चाललंय. ती बोलताना फक्त 2 व्यक्तींबद्दलच सांगते, यांचा त्रास तिला खूप होतोय. पण आपल्या लक्षात येत आहे की बोलता बोलताना मध्ये आणि 2 व्यक्तींचाही उल्लेख येत आहेत आणि त्या व्यक्तींबद्दल बोलताना ती पटकन मिटून जाते, बंद होते. मग तिथे आपलं ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे की आपल्या मनामध्ये आपण तिच्या समस्यांबद्दल जो हायपोथिस तयार केलाय, तो हायपोथिसिस आपल्याला तिच्याबरोबर बोलून हळूहळू तिच्या मनातलं काढून टेस्ट करायचंय. कारण समोर असलेली व्यक्ती ही फक्त आपली समस्या सांगत नसते, ती आपल्याला सुद्धा टेस्ट करत असते. ही समोर बसलेली ह्या विषयातली तज्ञ व्यक्ती मदत करू शकेल की नाही, त्याच्याबद्दल त्या व्यक्तीच्या डोक्यात आडाखे पण चालू असतात तिच्याकडे. आपण ज्याप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये तज्ञ म्हणून विचार करत असतो की या व्यक्तीची समस्या काय काय असू शकते, तशीच समोरची बसलेली व्यक्ती सुद्धा तिच्या मनामध्ये विचार करत असते आणि ते विचार सुद्धा काय असू शकतात याची जाणीव असणं म्हणजे सगळ्यात संवेदनशील मानसोपचार तज्ञ. म्हणजे काउन्सिलिंग आपलं इफेक्टिव्ह कधी होईल की समोरच्या माणसाने तोंडाने सांगायच्या आधीच त्याची समस्या आपण जर समजू शकलो आणि त्याच्यापर्यंत ते पोहोचवू शकलो तर मग आपण त्याला परिणामकारकरित्या मदत करतोय असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे आपल्या डेटामध्ये आपण काय काय बघितलं आता की बॉडी लँग्वेज आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्ही मध्ये आपण खूप तत्पर आणि तयार असणं गरजेचं आहे की आपण इंटरव्ह्यू कसा घेतोय, काय विचारतोय. इज इट इंटरव्ह्यू और इज इट इंटरोगेशन, इज इट इन्क्वायरी. आपण काही गोष्टी न सांगता सुद्धा समोरची व्यक्ती आपण जेव्हा माहिती द्यायला सुरुवात करते तेव्हा आपण त्या मदतीचा पहिला टप्पा पार केला असं म्हणता येईल. कारण ती व्यक्ती आपणहून सांगते आणि ती सांगत असलेल्या गोष्टींच्या पलीकडच्या गोष्टी आपल्याला समजणं हा तो टप्प्याचा आणखीन महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्यामध्ये असलेले कम्युनिकेशन स्किल्स, मगाशी मी जे म्हटलं ते की समुपदेशक व्यक्ती म्हणजे द पर्सन इज नॉट ओनली काउन्सिलर, द पर्सन इज ह्युमन रिलेशन स्किल एक्सपर्ट. त्यामुळे ते ह्युमन रिलेशन स्किल्स आहेत ती कुठली कुठली आहेत ते पुढची 4 दिलेली आहेत. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात परत बोलणार आहोत की एम्पथी आणि जेन्युइननेस. मी समोरच्या माणसाला मदत करण्याच्या बाबतीत किती सच्ची आहे आणि किती माझ्या मनापासून मला मदत करायची इच्छा आहे, हा जेन्युइननेस मला वाटणं आणि तो समोरच्या माणसापर्यंत पोहोचवणं, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. मला स्वतःला वाटत असेल पण समोरच्या व्यक्तीपर्यंत तो पोहोचलाच नाही तर त्याचा काय उपयोग नाही. त्यामुळे ती जेन्युइनिटी आपल्या अप्रोच मध्ये असणं. एम्पथी बद्दल आपण आणखी डिटेलमध्ये पुढे बोलणार आहोत.
नॉन जजमेंटल ऍटिट्यूड याचा अर्थ काय, की समोर असलेली व्यक्ती, त्याचं सोशल स्टेटस काही असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, कुठल्याही समाजाचे असू दे, कुठल्याही धर्माची असू दे, समाजाच्या कुठल्याही पातळीवरची असू दे, पण ती माझ्या समोर बसते तेव्हा फक्त समस्याग्रस्त व्यक्ती एवढं आपल्या डोक्यापुढे पाहिजे. कारण नाही तर आपल्या डोक्यामध्ये आधी जर विचार सुरू केले की व्यक्ती आमच्या कम्युनिटीची आहे, त्या कम्युनिटीचे लोक असेच असतात, ते असेच वागतात, त्यांचा दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच असतो, हा जर माझ्या डोक्यामध्ये जजमेंटल ऍटिट्यूड असेल तर मी कधीच त्या व्यक्तीला चांगली मदत करू शकणार नाही. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की कुठलीच व्यक्ती 100% जजमेंट काढून टाकेल असं होऊ शकत नाही. आपल्या मनामध्ये काहीतरी ठोकताळे असतात, पण ते ठोकताळे आपण समोरच्या व्यक्तीशी बोलून काढून टाकणं हे पण आवश्यक असतं. त्या ठोकताळ्यांसह मी जाऊ शकत नाही पुढे. त्यामुळे ती माझ्या डोक्यातली जजमेंट्स असली, एखादी समजा फिमेल थेरपिस्ट आहे, फिमेल काउन्सिलर, आणि तिच्या घरामध्ये परिस्थिती अशी आहे की तिचा आणि तिच्या नवऱ्याचा अजिबात पटत, आणि नवरा तिच्याशी वागताना खूपच क्रूडली वागतो, त्याचा पुरुषी अहंकार प्रत्येक गोष्टीत दाखवतो, तिला घालून पाडून बोलतो, तिच्या व्यवसायाबद्दल निगेटिव्ह बोलतो. अशा वेळी तिच्या समोर एखादा पुरुष क्लायंट आला आणि त्याच्या बोलण्यात जरा थोडासा जरी मी पुरुष आहे याचा वास असेल तर साहजिकच तुमचं संभाषण पुढे जाऊ शकणार नाही. तर तिच्या डोक्यात काय विचार येईल, हा पण माझ्या नवऱ्यासारखंच दिसतोय, त्याला काही मी मदत करू शकत नाही, कारण घरात नवऱ्यापुढे मला काही बोलता येत नाही, तर मी ह्याला काय मदत करणार, किंवा मी ह्याला बरोबर सरळ करते, आता नवऱ्याच्या बाबतीत काही करू शकत नाही पण ह्याला मी बरोबर सरळ करते. आता हे आपले जजमेंटल ऍटिट्यूड आपल्या डोक्यात असलेले व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून, किंवा समोरचा माणूस असेल त्याच्यामध्ये जेंडर स्पेसिफिक काही प्रॉब्लेम असतील तर, म्हणजे इफ द पर्सन मे बी गे और लेस्बियन, किंवा माझ्याकडे एखादी बाई आली एक समस्येसाठी आणि तिचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, म्हणजे माझ्या स्वतःचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल पर्सनल मत काहीही असू शकतो, पण समोर माझ्या पुढे बसलेली बाई आहे ती माझ्याकडे समस्या घेऊन आलेली आहे, आणि त्यामुळे माझ्या जजमेंटनी बस सुरुवात केली की अरे ती असं असं म्हणते ना बाई, म्हणजे ती तशीच असली पाहिजे, जे तिचे कारण सांगते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल काय कारण आहे, ती कारण पण मी ऐकून नाही घेणार, कारण मी म्हणेन नाही तिला तसंच करायचं होतं म्हणून तशी ती वागते. त्यामुळे आपली जजमेंट अनेक गोष्टींबाबतीत असू शकतात. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की LGBTQ हे जे आपण आता बोलतो की सेक्शुअल आयडेंटिटी रिलेटेड असलेल्या समस्या, त्याच्याबद्दलची जजमेंट हे अजून मेडिकल प्रोफेशन मध्ये पण आहेत, सायकोलॉजिस्ट मध्ये सुद्धा आहेत. तो आपला जजमेंटल ऍटिट्यूड आपण जर कमी केला नाही तर आपली मदत इफेक्टिव्ह होणार नाही. त्याच्यानंतरचा भाग आहे तो लिसनिंग स्किल्स. खूप वेळा काय होतं, नवीन जेव्हा काउन्सिलर काम करायला सुरुवात करतात आणि तेव्हा समोरची माणसाची समस्या ऐकतात, तेव्हा त्यांच्या डोक्यात त्यांचा जो सेल्फ टॉक सुरू होतो तो काय असतो, ह्या हिची समस्या दिसते ना, मला तिला हे सांगायचंय, हे सांगायचंय, हे सांगायचंय, आणि त्या सांगण्याच्या घाईमध्ये किंवा त्या सांगण्याच्या इम्पल्सिव्हिटी मध्ये समोरचा माणूस काय बोलतोय हे आपण पूर्णपणे ऐकून घेतो. समोरच्या माणसाच्या बोललेल्या 4 वाक्यांमध्ये आपल्याला 10 गोष्टींचे संदर्भ किंवा क्यूज मिळत असतात, पण तेच आपण जर मिस केले तर आपण बोलायला सुरुवात केली बरोबर, तर ते आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की पहिल्यांदा समोरची व्यक्ती काय बोलते त्याच्या बारीक सारीक गोष्टींकडे मला पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. आता एक त्याच्यात हे पण स्किल महत्वाचं आहे की समस्याग्रस्त व्यक्ती जेव्हा येते तेव्हा ती बोलतच राहते खूप वेळा, आणि त्याच्यामध्ये 10 प्रसंग त्याच प्रकारचे घोळून सांगायची पण त्यांची, कारण त्यांची इच्छा असते समोरच्या माणसाने सगळं ऐकावं तर ते मला मदत करू शकते.
मग तिथे पण आपल्याला काउन्सिलर म्हणून त्या माणसाला गप्प न करता सुद्धा त्याच्या बोलण्याचा ओघ थोडा थांबवता येणं हे आवश्यक आहे. हे स्किल पण महत्वाचं आहे. कारण माझ्याकडे समस्याग्रस्त म्हणून जर एखादी घरातली सून आली आणि ती म्हणाली माझी सासू माझ्याशी खूप वाईट वागते, मला खूप त्रास देते, आणि सासूने तिच्या तशा वागण्याच्या तिच्या अनुभवामध्ये जर गेल्या 10 वर्षामध्ये अनेक घटना असतील, त्याच्या सगळ्या घटना मला ऐकून घ्यायची गरज नाहीये. मग तिथे आपल्याला त्या व्यक्तीला तिच्या बोलण्याची समरी करून, पॅरेफ्रेज करून, या तुला असं असं म्हणायचंय हे मला जाणवते, हे सांगितलं तर आपण त्या व्यक्तीला कळतं की हा मग पुढचे प्रसंग अनेक सांगायची गरज नाही. त्या बाईंना लक्षात आली माझी नेमकी समस्या काय ते. त्यामुळे ते जे स्किल आहे की एकीकडे लिसनिंग स्किल आणि एकीकडे समोरच्या बोलण्याचा ओघ हा योग्य रीतीने चॅनलाइज कसा करायचा हे स्किल, हे दोन्ही बॅलन्स आपल्याला समुपदेशक म्हणून करण्याची खूप गरज असते. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अंडरस्टँडिंग अँड रिस्पॉन्डिंग टू इमोशन. समोरची व्यक्ती आपल्याला जी इमोशन दाखवते तीच असते अशातला भाग नाही. बिकॉज मेनी टाइम प्रेझेंटेड इमोशन आणि हिडन इमोशन ही वेगळी असू शकते. मग ते आपलं स्किल आहे की समोरची व्यक्ती बोलताना, समजा तिच्या मुलाबद्दल, तिचा 20-22 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्याबद्दल खूप रागाने बोलते की तो असा वागतो, असं करतो, तुझं करतो, पण आपल्याला कळते की त्याच्या मागची हिडन इमोशन आहे ती एन्झायटीची, की आपला मुलगा असा वागत राहिला तर पुढे काय होईल याची तिला एन्झायटी आहे. आता एक्सप्रेस्ड इमोशन मे बी अँगर, बट द हिडन इमोशन इज एन्झायटी. त्यामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या एक्सप्रेस केलेल्या भावना आणि एक्सप्रेस न केलेल्या भावना त्या सगळ्या ओळखून त्याप्रमाणे त्याला रिस्पॉन्ड करणं हे समुपदेशनामध्ये खूप महत्वाचं आहे. आता आपण एम्पथीकडे जाणार आहोत. ते आपला संवाद समोरच्या माणसाची एम्पथिक व्हावा. एम्पथी याचा अर्थ काय? सहसंवेदना किंवा साक्षीभाव, म्हणजे समोरच्या माणसाला काय जाणवतंय तो आपण समजून घेणं. आणि हे कशासाठी महत्वाचं आहे की समोरच्या व्यक्तीशी आपलं बॉन्डिंग होणं हे खूप आवश्यक आहे. काही वेळा काही क्लायंट असे असतात की आपलं पहिलं सेशन झाल्यानंतर सुद्धा जाणवतं की नाही आपलं बॉन्डिंग नाही झालेलं. देअर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू इंट्रोस्पेक्ट अँड फाइंड आउट की का बरं असं घडलं नक्की. समोरची माणसाची माझं बॉन्डिंग झालं नाही याचाच अर्थ काय की त्याच्या समस्येपर्यंत मी पोहोचू शकले नाही, त्याच्या भावना मला कळल्या नाही. मग त्याच्यात काय अडथळे आलेत हे शोधून स्वतःच्या सेशनचं इंट्रोस्पेक्शन करणं हे खूप आवश्यक असतं. तरच आपण स्वतःमध्ये सुधारणा करून पुढे जातो. त्यामुळे एम्पथी जर आपल्या कम्युनिकेशन मध्ये असेल तर बॉन्डिंगला त्याला उपयोग होतो. त्याच्या बरोबरचा आपला रॅपो चांगल्या रीतीने एस्टॅब्लिश होतो. त्या व्यक्तीचा आपल्यावर वाटणारा भरोसा आणि आपलीही त्या व्यक्तीमधली ट्रस्ट याच्यावर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. आणि इट बिकम्स अ पार्टनरशिप जर्नी की तुला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी आपण दोघं जण बरोबर चाललोय आणि मी तुला काही सूचना देते त्याप्रमाणे तू वागायचा प्रयत्न करतोयस. आणि त्याच्यातनं तुला जर यश आलं तर ते यश तुझं एकट्याचं आहे, माझं नाही. त्यामुळे खूप वेळा क्लायंट येऊन जेव्हा सांगतात तुम्हाला की नाही बा तुमच्या 3 सेशन फक्त झाली आणि माझ्यामध्ये आता खूपच सुधारणा झाली, तुम्ही माझं आयुष्य बदललं. आता असं म्हटलं की आपल्याला लगेच मुठभर मास चढतं. यू गो ऑन अन इगो ट्रिप. अरे आपण या माणसाचं आयुष्य बदललं म्हणजे काय मोठं. तर तिथे आपल्याला हे लक्षात घेणं व्यवस्थित आहे की त्या माणसाच्या मनामध्येच ती उत्तरं होती. आपण फक्त त्याच्यावरच्या राख फुंकर मारून राख बाजूला केली, त्यामुळे आपला अग्नी आपोआप प्रज्वलित झाला आणि त्याच्यातनं ज्या व्यक्तीने स्वतःमध्ये सुधारणा केली आपली त्याच्यामधले कॉन्ट्रीब्युशन काय आहे हे ओळखून आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की त्या माणसाने आपल्या सांगितल्याप्रमाणे
आपण जेव्हा त्याला सांगितलं की तुझ्या वागण्या बोलण्यामध्ये मला असं दिसतंय की तुम्हाला अमुक सांगतोयस पण खरी तुझ्या मनातली ही भावना अशी आहे. आणि त्या भावनेला तू सामोरा गेलास, ऍक्सेप्ट केलंस, तर मग तू सुधारणा स्वतःमध्ये करू शकतोस. तर हे वाटाण्याचं काम आपण केलेलं आहे. आपण त्याला बोट दाखवून, बोट धरून फक्त पुढे चालायला लावलेलं आहे. हे आपण कायम लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे एम्पथीला काउन्सिलिंग मध्ये फार महत्व आहे. एम्पथी इज ॲबिलिटी टू रिलेट टू अनदर पर्सन्स फिलिंग. त्याच्या मनात काय भावना आहेत त्या ओळखणं आणि त्या एक्सप्रेस करणं. इट मीन्स पुटिंग युअर सेल्फ इन अनदर पर्सन्स प्लेस अँड फिलिंग हिज ऑर हर फिलिंग्स. म्हणजे समजा एखादी आई आपल्याला येऊन सांगते की मी माझ्या मुलासाठी एवढं केलं पण काही उपयोग नाही झाला, मुलगा माझ्याशी असाच वागतोय. मग त्याच्यामध्ये आपण केलेले कष्ट सगळे फुकट गेले याच्याबद्दल तिला जे वैफल्य वाटते ते वैफल्य आपण समजून घेऊन तिथपर्यंत पोहोचलो तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यात तिला समजले बा काय नेमकं आपल्याला बदल करायचं. एम्पॅथी इज द क्वालिटी ऑफ बीइंग एबल टू फील विथ अनदर पर्सन ॲज इफ दे आर माय ओन फिलिंग्स बट नॉट फॉरगेटिंग ॲज इफ पार्ट. मी तिच्या भूमिकेत जाते. आय पुट माय सेल्फ इन द शूज ऑफ अनदर पर्सन बट आय एम नॉट वॉकिंग इन देम. Because if I start walking in them, I go on the sympathy track. Empathy मध्ये आपण काय म्हणतो की मी त्याचे आय एम इन हिज शूज. याचा अर्थ काय की हा बूट नेमका कुठे टोचतोय, कुठे खिळावर आलाय, कुठे काय आलाय हे समजणं. पण हे समजल्यावर आपण त्या भूमिकेतून बाहेर येतो आणि मग आपली भूमिका इंटरेस्टेड ऑब्झर्व्हरची असते की आता या माणसाला त्याच्या फिलिंग मधनं त्या इमोशनल डिस्टर्बन्स मधनं बाहेर काढण्यासाठी काय बरं करता येईल. म्हणजे इन ऑर्डर टू एंटर दॅट शूज इज ओनली टू अंडरस्टँड व्हॉट आर हिज प्रॉब्लेम्स. पण आपली भूमिका फक्त प्रॉब्लेम समजून घ्यायची नाहीये, प्रॉब्लेम सोडवायला त्याला मदत करायची पण आहे. याची जाणीव असणं त्यावेळी हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे हाऊ टू एक्सप्रेस दिस एम्पॅथी त्याला आपण काउन्सिलिंग स्किल मध्ये मिररिंग ऑफ इमोशन म्हणतो. पण ते मिररिंग कसं असतं, फर्स्ट थिंग इज टू फील विदिन. आपण स्वतः ती भावना एक्सपिरियन्स केली पाहिजे की जेव्हा मला माझ्या जवळची व्यक्ती सोडून गेली होती तेव्हा मला काय बरं वाटलं होतं, मग ती भावना माझी कशी होती आणि आज समोरची व्यक्ती त्याच भावनेतून जाते. म्हणजेच काय की हॅव टू एक्सपिरियन्स दॅट इमोशन. आणि माझ्या फीडबॅक मध्ये फीलिंग इज विदिन आणि फीडबॅक इज आउट. म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला मी ते बोलून दाखवते की आज तुम्हाला असं असं वाटतंय, असं माझं ऑब्झर्वेशन आहे, काय बरं वाटतं तुम्हाला. म्हणजेच काय की आपण ती भावना एक्सपिरियन्स केल्यानंतर सुद्धा ती समोरच्या माणसाला बोलून दाखवणं हे पण तेवढ्याच महत्वाचं एम्पॅथीचा भाग असतो. त्यामुळे आपल्या लक्षात येतं की आपण एम्पॅथीच्या ट्रॅकवर चालणं हे खूप महत्वाचं आहे. पण बऱ्याचदा आपण ऍपॅथीवरती पण जातो, अँटीपॅथीवर पण जातो आणि सिम्पॅथीवर पण जातो. ऍपॅथीचा अर्थ काय की समोरचा माणूस माझ्याकडे आलेला क्लायंट नंबर 4 बस, त्याच्या पलीकडे नाही. मग आपण त्याची समस्या ऐकून घेतो, त्याला अमुक अमुक कर हे सांगतो, पण त्याच्यात आपण कुठेच नसतो. इट इज ऑलमोस्ट लाईक इनडिफरन्स. अँटीपॅथी म्हणजे काय की ऑन द कॉन्ट्ररी त्या व्यक्तीबद्दल वाटणारा राग आपल्या मनातून. आपण किती म्हटलं तरी आपल्या येणाऱ्या क्लायंट पैकी काही क्लायंट्स आपल्याला राग पण येतो. यू हॅव टू फर्स्ट ऍक्सेप्ट दॅट. अशा क्लायंटचा फोन आला, पहिला विचार काय मनात येतो, झालं आता त्याच्या त्या सगळ्या कटकटी परत ऐकायला लागणार आहे असं आपल्याला वाटलं. ह्याचाच अर्थ काय की आपण त्याला पूर्णपणे मदत करू शकलेलो नाही. त्यामुळे त्याच्यावरचा राग हा उलट इट इज गोइंग टू बी इंटरफिअरिंग विथ द काउन्सिलिंग प्रोसेस. जोपर्यंत मी जाणून घेऊन त्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीबरोबर मी काउन्सिलिंग करणार इफेक्टिव्ह होणार नाही.
सिंपती म्हणजे काय, की त्याच्या भावनांमध्ये वाहून जाणं. अरे बापरे, असं झालं का तुमच्या बाबतीत, आता काय करायचं बुवा? खूपच कठीण परिस्थिती आहे. आता हे आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण त्याच्या दुःखामध्ये ऑन द कॉन्ट्ररी थोडीशी भरच टाकत असतो. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की हे तिन्ही ट्रॅक्स आहेत ते उपयोगी नाहीयेत. आणि ते थोडक्यात आपल्याला कसे बघता येईल बघा, की नदी वाहते, पाणी, एक माणूस आहे तो पाण्यात बुडतोय, एक माणूस काठावर बसलाय आणि त्याच्यात पाण्यात पाय सोडलेत त्यांनी. हा एक माणूस आहे तो हाताची घडी घालून पाण्याकडे पाठ फिरवलेला आहे, आणि हा माणूस आहे तो या पाण्यापासून दूरच चालायला लागला. आता इथे काठावर बसलेला माणूस आहे, इज द प्रोटोटाइप ऑफ एम्पथी. कारण का, त्याचे पाय पाण्यात असल्यामुळे त्याला पाण्याचा स्पीड किती आहे, पाण्यात किती गरम आहे पाणी, कसं आहे, या सगळ्याची जाणीव आहे. पण तो काठावर बसलाय, तो कुठले पाण्यात नाही. हा आतमध्ये पाण्यात जो माणूस आहे तो सिंपथी, म्हणजेच काय, की तो बुडून गेलाय त्या समोरच्या क्लायंटच्या भावनेमध्ये, तो पण बुडून गेलाय. आणि सिंपथी ट्रॅकवरचा असलेला माणूस, त्याला काय होतं, की तो क्लायंट गेला तरी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू राहतात, की अरे बापरे, आता ही बाई काय करेल, तिच्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे आणि हिला कोणी मदत करणार नाही, आता पुढे हिचं कसं. आता हे विचार डोक्यात येणं जाईल नाही, पण ते विचार येऊन तिला पुढच्या सेशन मध्ये मी काय सांगू शकेन, हा त्याच्याबरोबर विचार असेल तर मी एम्पथी ट्रॅकवर. पण तो विचार नसेल आणि तिच्याबद्दल मी, तिचं आता कसं होईल हाच विचार माझ्या डोक्यात असेल, तर मी सिंपथी ट्रॅकवर असेल. एम्पथी ट्रॅकचा माणूस कसा आहे बघा, की जो पाण्याकडे बघायला पण तयार नाही. ठीक आहे बा, हे आला, क्लायंट गेला, आणि हा जो अँटीपथीचा आहे तो उलट दुसऱ्या दिशेने चालतोय. म्हणजे समोरच्या बसलेल्या क्लायंटच्या भावना समजून घेणं दूरच राहून उलट तो त्याला क्वेश्चनच करते. ठीक आहे, मग एवढं घडलं ना, मग एवढं वाईट वाटायचं काय गरज आहे? ठीक आहे, होतात अशा गोष्टी. तुला त्या मुलीने नाही म्हणून सांगितलं ना, अगदी का बोल, तुझी 5 वर्षाची मैत्री होती, पण ती आता नाही म्हणते, तर तू कशाला एवढा त्रास करून घेतो स्वतःला? आता इथे आपण काय करतोय, वी आर शोईंग ऑन द कॉन्ट्ररी अँटीपथी, की तुला जी भावना वाटते ती योग्य नाहीच आहे आणि तशी वाटताच कामा नये. तेव्हा आपण आता एम्पथी बद्दल जे बोललो, त्या एम्पथी बद्दल तुमच्या सर्वांच्या आता लक्षात आलं असेल, की आपल्याला क्लायंट समोर असेल तेव्हा एम्पॅथिक राहणं हे कसं आणि कितपत गरजेचं असतं, हे आता तुम्हाला तुमच्या पुढच्या जेव्हा वेगवेगळी सेशन होतील त्याच्यामध्ये सुद्धा शिकवलं जाईल, आणि ते वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला दाखवायला येईल. आता आपल्या कामामध्ये आणखीन लक्षात ठेवण्याच्या गोष्टी काय काय. आता ही पहिली ओळी कोणासाठी आहे, की ज्या व्हॉलंटियर्सना आपण प्रथमोपचार करणारी मंडळी म्हणून तयार करणार आहोत. आता तुम्ही जेव्हा ज्याप्रमाणे अनाऊन्स करा, मग अशी पंडित सरांनी लिहिलेल्या पत्रामध्ये जसंच होतं, की लोकांनी व्हॉलंटियर म्हणून पुढे यावं, की आम्हाला काम करायचं. त्या काम करलेल्या आलेल्या लोकांमध्ये खूपसे हौशे नवशे सगळ्या प्रकारचे असतात. ते सगळे शेवटपर्यंत टिकतील असं नाही, पण त्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण या विषयातले तज्ञ नाही आहोत. ज्यावेळी माझ्यासमोर एखादी केस येईल आणि त्याच्यातली माहिती मला फारशी नसेल, तेव्हा ते स्पष्ट करणं सांगणं आवश्यक आहे, की नाही बा, ह्या त्याच्याने तुम्ही अमुक अमुक तज्ञांकडे जा, तुम्हाला त्यांच्या मदतीची गरज जास्त आहे असं मला दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी आपण म्हटलं तसं, की माणूस आपल्या समोर आलाय आणि तो डिस्ट्रेसचा नाहीये, आपल्याला कळतंय डिझॉर्डरच आहे. मग तिथे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, की त्याला आपण, मी 4 सेशन दिल्यानंतर काउन्सिलिंगचे तो बरा होईल अशी आशा न ठेवता, की आता पहिल्या सेशन मध्येच माझ्या लक्षात येते की माझं बोलणं त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीये आणि त्याची सिम्पटम्स इतकी तीव्र आहेत. मग अशा वेळी आपण ते भान ठेवून त्याला सांगणं गरजेचं आहे, की तू मनोरुग्ण
तज्ञांकडे जा, औषध घे आणि मग 1.5 महिन्यांनी तुझ्यामध्ये थोडी सुधारणा होईल औषधांमुळे, मग आपण काउन्सिलिंगला सुरुवात करू. कारण मगाशी वेलणकर सर म्हणाले त्याप्रमाणे की काही वेळा पोषक थेरपी म्हणून आपण जेव्हा वापरतो तेव्हा औषधं चालू केल्यानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये सिम्पटम्स मध्ये सुधारणा दिसते, जी साधारण 6 आठवड्याच्या नंतर दिसते, आधी दिसत नाही. त्यामुळे ती सुधारणा दिसल्यानंतर आपण सांगू शकतो की 6 आठवड्यानंतर तू माझ्याकडे ये, आपण परत बोलू आणि मग माझ्या लक्षात येईल की काउन्सिलिंगचा तुला नंतर उपयोग होऊ शकतो. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की औषधांचा उपयोग हा बायोकेमिकल इम्बॅलन्सला होतो, पण आयुष्याची दिशा शोधण्यासाठी काय करायचं असं बनणारी औषधं नाहीयेत अजून. त्याच्यासाठी मानसोपचार तज्ञच आपल्याला गरजेची त्या भूमिकेची गरज आहे. एखादा माणूस डिप्रेशनची खूप सिव्हिअर सिम्पटम्स आहेत आणि डिप्रेशनचं औषध सुरू केलं, आता 4 महिने झाले, त्याची डिप्रेशनची सिम्पटम खूप सुधारली, त्याला झोप व्यवस्थित लागते, भूक लागते, मित्रांशी बोलावं अशी इच्छा होते, पण अजून त्याला कामावर जावं असं वाटत नाही. मग कामावर जावंसं वाटणं ही सुधारणा करण्यासाठी औषधं नाहीये, त्याच्यासाठी त्याला मानसोपचाराचीच गरज आहे, त्या प्रथमोपचाराची गरज आहे. त्यामुळे औषधाचे प्रथमोपचार करून झाल्यानंतर आता आयुष्याची दिशा शोधण्याचे प्रथमोपचार सुद्धा करणं त्याला गरजेचं आहे. एका भागात काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी महिन्यातून किमान एकदा तरी भेटावे आणि आपापल्या केसेसवर चर्चा करावी. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण आपल्याकडे एखादी केस आली आणि आपण जेव्हा वी आर अ लोन फायटर, तेव्हा आपण जे करतोय ते बरोबरच आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि समोरच्या माणसामध्ये सुधारणा किती होते, कशी होते, कितपत होते याचा आढावा घेणं पण आपल्याला जमत नाही. पण तीच केस आपण जर दुसऱ्या कोणाजवळ डिस्कस केली तर आपल्याला त्याच्यातनं आणखीन 2-3 वेगवेगळ्या वाटा पण दिसू शकतात. कारण आपण एखाद्या केस बरोबर काम करताना आपल्या डोक्यात जे हायपोथेसिस धरलेले असतात आणि त्याचवरती आपण काम करत राहिलो आणि त्याच्यापेक्षा वेगळे काही हायपोथेसिस असू शकतात, आपण विचारच नाही केला, तर आपलं थेरपीचा प्रोसेस आहे इट गेट स्टॉल्ड आणि मग उगीच आपण 2, 3, 4 पुढची सेशन करत राहिलो तर त्याचा उपयोग होत नाही. आपण जर महिन्याला भेटत राहिलो, चर्चा करत राहिलो, तर सगळ्यांना ती संधी नाही मिळत. समजा सांगली भागात काम करणारे 4 जण आहेत, औरंगाबाद भागात काम करणारे 6-7 जण आहेत, तर त्या लोकांनी एकत्र येऊन त्या केसेस डिस्कस करणं आणि आपण ती केस जेव्हा इतरांसमोर मांडतो याचा अर्थ माझा काहीतरी त्याच्यात कमीपणा आहे किंवा मी काउन्सिलर म्हणून फेल्युअर आहे म्हणून मी मांडली असं नाहीये. मी तीच केस दुसऱ्या डोळ्यांनी बघितली, दुसऱ्या नजरेने बघितली, तर आपल्याला काहीतरी आणखीन माहिती मिळू शकते त्याच्यात. त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या नात्यातल्या व्यक्तींना समुपदेशन करणे टाळावे, कारण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्याबद्दल आपल्याला इतरची खूप माहिती असते, त्याच्यामुळे आपण ऑलरेडी जजमेंटल झालेलो असतो की हा माणूस असा आहे, हा माणूस असा आहे, आणि त्या जजमेंट असण्याचा आपल्या बोलण्यावरती परिणाम होतो. त्याचप्रमाणे समोरची व्यक्ती सुद्धा तेवढ्या मोकळेपणाने आपल्याशी बोलायला तयार नसते. समोरच्या व्यक्तीने शास्त्रीय वैद्यकीय परिभाषा वापरली तर त्या शब्दाचा त्याचा अर्थ काय हे समजून घेणं. खूप वेळा क्लायंट समोर येतात आणि सांगतात की मला ना हॅल्युसिनेशन देत आणि डिल्युजन देत. आता त्याचा हॅल्युसिनेशन म्हणजे नेमका काय अर्थ आहे हे त्याला समजावून सांगायला त्यांनी सांगितलं पाहिजे, तर आपल्या डोक्यात पक्क होईल की त्याला खरंच हॅल्युसिनेशन आहे, तर त्याला आणखीन काहीतरी वेगळी भावना आहे त्याच्यामागची. त्यामुळे जेव्हा क्लायंट असे वेगवेगळे शब्द वापरतात ते कदाचित आपल्याला इम्प्रेस करायला पण वापरत असतील किंवा आपल्याला त्या विषयाची खूप माहिती दाखवायला वापरत असतील, काही असतील, आणि ते आपण कमी लेखायची गरज नाही, पण आपण त्याला विचारू शकतो की तुझ्या दृष्टीने डिल्युजनच्या शब्दाचा काय बरं अर्थ आहे. तो आपल्याला बरोबर आहे असं वाटला तर मग आपण त्याच्यात पुढे जाऊ शकतो. तसंच आपण पण मानसशास्त्रातील बोजड शब्द शक्यतो वापरू नये.
खूप लोकांना सांगण्याची सवय आहे की तुझा इगो आड येतो सगळ्याच्या. तुझा इगो आहे ना तो खूप पॉवरफुल आहे, त्यामुळे तुझं लोकांशी पटत नाही. आता तुमच्या इगो शब्दाचा तुमचा अर्थ आणि त्या माणसाचा अर्थ हा खूप वेगळा असू शकतो. तेव्हा अशा तऱ्हेचे शब्द काउन्सिलिंग मध्ये पूर्णपणे टाळावेत. वृंदाताई, तुम्हाला मी विचारते की मला आज माझ्या हातात वेळ किती आहे ते सांगा. कारण हा विषय असा आहे, मी बोलत राहिले तर बोलतच राहील. मॅडम एक 5-10 मिनिटं चालतील अजून. 7 मिनिटे. ओके. त्याप्रमाणे मी समरी करायला सुरुवात करते. ठीक. आता या वेगवेगळ्या आजारांबद्दल तुम्ही माहिती घेतलीच असेल, पण ज्या आजारांबद्दल माहिती होणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे मी पुस्तिका पूर्ण वाचू शकले नाही, पण चालली मी आणि त्याच्यातनं मला जे लक्षात आलं ते, कारण पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा पण एक खूप महत्वाचा भाग आहे. आणि खूप वेळा माणसाचं वागणं, भावना, त्या म्हणजे लक्षणं त्याची असतात ती एन्झायटीची असू शकतात, डिप्रेशनची असू शकतात. पण त्याच्या मागची कारणं की जर त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये असतील, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये असतील, तर आपला अप्रोच ऍज अ काउन्सिलर हा खूप वेगळा करायला लागतो. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर्सची आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे. म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर हा आजार असतो, पण एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी जर पॅसिव्ह अग्रेसिव्ह असेल, तर त्या पॅसिव्ह अग्रेसिव्ह मधनं निर्माण होणारी एन्झायटी ही वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा भाग असा आहे की ज्याच्याबद्दल या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना पूर्णपणे माहिती असणं हे खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर, जे काही माणसं फक्त शारीरिक लक्षणं घेऊन येतात आणि तुम्ही त्यांना कितीही त्यांच्या मनाच्या व्यापारांकडे वळवायचा प्रयत्न केला तरी ते वळवत नाहीत. आणि ते म्हणतात नाही नाही, मला बाकी काही प्रॉब्लेम नाही, मला कसला स्ट्रेस नाही, मला डिप्रेशन नाही, मी एकदम ओके, पण माझं ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट होत राहतं, माझ्या मधनं मधनं छातीत दुखत राहतं. मग अशी लोक 100 दर महिन्याला तपासण्या करून घेतात, ECG परत परत करून घेतात. मग अशा वेळी अप्रोच आपला कसा असावा, कारण त्या ठिकाणी त्यांना आपल्याला बॉडी माइंड रिलेशनशिप बद्दल पूर्ण माहिती देणं हे आवश्यक असतं. कारण अशा माणसांना आपल्या मनाच्या काही समस्या असू शकतात हे ऍक्सेप्ट पण होत नाही. त्यांच्या मते काय असतं, मी मनाने एकदम कणखर आहे आणि मी इतक्या प्रसंगाला तोंड दिलंय आतापर्यंत, किंवा मला काही झालं नाही, त्यामुळे तुम्ही जे सांगताय ना ते मनाशी काही संबंध नाही. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे अशा लोकांबरोबरचा आपला अप्रोच हा पूर्ण वेगळा असणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे ऍडजस्टमेंट डिसऑर्डर, म्हणजे एरवी अतिशय चांगल्या रीतीने सगळ्या परिस्थितीत ऍडजस्ट होणारी व्यक्ती काही प्रसंगांमध्ये ऍडजस्ट होणं तिला कठीण होतं. तर त्याची सिम्पटम्स असतात ती खूप वेळा शारीरिक असू शकतात. ते घरात समजा नवीन दिसून आले आणि आता 6-8 महिने झाले, पण घरात तिच्या जी वडीलधारी मंडळी आहेत ती अजून तिला ऍक्सेप्ट करत नाहीयेत. त्यांचं बोलणं वागणं कायम असंच आहे की तुमच्या घरी असं होतं, आमच्या घरी असं नाही, तुमच्या घरी असं होतं. आणि त्यामुळे तिला मनस्ताप त्याचा खूप झालाय. पण मग त्याची लक्षणं तिची अजिबात मनस्तापाची नसतील, तिची शारीरिक लक्षणं असतील, चक्कर येते असं. मग ती चक्कर येणं हे लक्षण दिसलं तरी सुद्धा दॅट इज मोर ऑफ अन ऍडजस्टमेंट डिसऑर्डर. या बदलत्या परिस्थितीला तिला अजून ऍडजस्ट होता आलेलं नाही आणि त्या ऍडजस्टमेंट मध्ये इतरांचा सहभाग असणं आवश्यक आहे, तो तिला मिळत नसल्यामुळे तिचा त्रास वाढत असेल. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की हा काही काही अशा प्रकारच्या डिसऑर्डर्स आहेत की त्याची पण माहिती आपल्याला पूर्ण असणं आवश्यक आहे. आता फॅक्टिशियस डिसऑर्डर म्हणजे आजाराचं सोंग केलेली व्यक्ती, आयदर त्या माणसाला काहीतरी पैशाचा फायदा आहे किंवा कुठल्या तरी कठीण परिस्थितीला तोंड द्यायला जमत नाही म्हणून ती लक्षणं आलेली. मग त्याच्यामध्ये त्या माणसाचं अशा लक्षणांच्या मागचं मोटिवेशन काय असू शकतं ते आपल्याला शोधायला आवश्यक असतं. खूप वेळा आपण ऐकतो एखादी व्यक्ती की संध्याकाळी तो घरीच घरच्या वाटेवर चाललाय आणि संध्याकाळी घरी त्याचा मोठा भाऊ किंवा अशी लोक कोणी त्याला भेटायला येणार आहेत
आणि मग तो माणूस ऑफिसमधनं बाहेर पडला आणि मग त्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत काहीच आठवत नाही आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो एका स्टेशनवरती सापडला आणि त्याच्या मते मला काही आठवत नाही मध्ये काय झालं, ज्याला आपण फ्यूग स्टेट म्हणतो. पण त्या फ्यूग स्टेटमध्ये खूप वेळा असं असू शकतं की संध्याकाळी तो घरी जाणार आणि त्याला बाकीच्या मोठा भाऊ किंवा काका कोणाला भेटायचं आहे आणि ती लोक त्याला काहीतरी अप्रिय प्रसंगाला कन्फ्रंट करणार आहेत. अशा तऱ्हेचा प्रसंग टाळण्याकडे त्या माणसाची प्रवृत्ती असू शकते. त्यामुळे अशा रीतीची कारणं शोधून त्याच्याशिवाय आपण अशा समस्येला तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत, याची पण माहिती असणं हे आपल्याला खूप आवश्यक आहे. त्यामुळे आता माझा वेळ संपलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, बोलायचे असेल तर अवश्य आपण चॅटमध्ये काही प्रश्न आलेत का? बघते ना मॅडम. अर्चना मॅडम. चॅटमध्ये नाही दिसत आहेत प्रश्न. प्रश्न नाही. पण खूप छान झाल्याचं सगळ्यांनी सांगितलंय. खूप छान बोलत आहात आणि खूप माहिती मिळतीये. तर सगळेजण खूप थँक्स पण सांगतायत आणि खूप कौतुक करतायत. सगळ्यांना खूप आवडते सेशन. अजूनही तुम्ही बोलत राहावं असं वाटत असतानाच अचानक समारोपाकडे येतोय असं वाटायला लागले. आपल्या हातात कमी वेळ. खूप छान. हे खूपच छान वाटलं. तुम्हाला आश्वासन देते की मगाशी डॉक्टर यश वेलणकर म्हणाले त्याप्रमाणे पुढच्या तुमच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला माझा काही सहभाग हवा असेल तर मी अवश्य येऊ शकतो. नक्कीच. थँक्यू सो मच. हे तर खूपच आमच्यासाठी म्हणजे खूप आधाराचं आणि खूप छान काम होईल खरं तर पुढचं. यश सर काही बोलणार आहात? मला इथे येऊन माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे संस्थेचे आभार मानते आणि ती पुस्तके मी पूर्णपणे अजून वाचली नाही. ती वाचून सुद्धा त्याच्यावरचा अभिप्राय मी नक्की आवश्यक राहील. ते तर आमच्यासाठी खूप तुमचा अभिप्राय त्याच्यावरचा आम्हाला खूप मोलाचा आहे. हो ना. यश सर तुम्ही काही बोलताय? सर हा. तर म्यूट आहात. माझ्या मते ठीक आहे, आपण मग सर बोलतायत का? नाही, सरांचा व्हिडिओ पण ऑफ झालाय. कोणाला काही विचारायचं असेल तर मग घेऊयात आपण प्रश्नोत्तर. 1 मिनिट आहेत आपल्याकडे. तर मॅडम कडे वेळ असेल तर घेऊयात. एक 4 किंवा 5 प्रश्न चालू शकतील. हा प्रश्न कोणाचे असले तर तेवढा वेळ आपल्याकडे चालेल. कोणी असेल तर एक 4-5 प्रश्न घेऊ शकतो. चॅट मध्ये दिले तर जास्त बरं. हा चॅट मध्ये लिहा शक्यतो. वृंदा मॅडम तुम्ही सरांना अनम्यूट करा ना. बरं सर का नाही आले? एक मिनिट. कोणाचे प्रश्न नसतील तर मी एक आवाहन करू शकते की हा तुमचा जो त्या उपक्रमामध्ये तुम्हाला जर साधे म्हणजे ज्यांना मानसोपचार प्रथमोपचार तज्ञ म्हणून काम करायचं नाहीये पण ज्यांना अशा रीतीच्या कामामध्ये रस आहे असे व्हॉलंटियर जर तुम्हाला कोणी मिळाले आणि त्यांनी जर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मनोविकास सारखा कार्यक्रम केला तर लोकांमध्ये जाणीव आणि जागृती या दृष्टीने तर खूप महत्वाचं आहे. आणि अशी तुमची जर 10-15 लोकांची टीम झाली तर आमची मनोविकासची टीम येऊन त्यांचं ट्रेनिंग पण घेईल. त्या लोकांची विनामूल्य ट्रेनिंग आम्ही देतो त्या लोकांना. म्हणजे ते 2 दिवसाचं एक ट्रेनिंग केल्यावर ती लोक बाहेर जाऊन तो कार्यक्रम करू शकतात. धन्यवाद मॅडम. आपण नक्की या विषयात एकत्र काम करू. आता एक प्रश्न आलेला आहे चॅट मध्ये की ऍडजस्टमेंट डिसऑर्डर जर असेल तर आपला अप्रोच कसा असावा? ऍडजस्टमेंट डिसऑर्डर मध्ये पहिली आपल्याला काय लक्षात घ्यायचे की त्या व्यक्तीची त्या परिस्थितीला तोंड द्यायची जी कोपिंग स्टाईल आहे
ती आतापर्यंतची काहीतरी चुकीची आहे, मग ती आपल्याला बदलायची. कारण इथे आपण काही तिच्या सासू आणि सासरे त्यांना बोलवू शकत नाही, काही विचारायला की तुम्ही असे का वागता तिच्याशी, तिला समजून घ्या. हे आपलं काम नाही. त्यामुळे तिला ती लोक ज्या प्रकारे वागतायत त्या वागण्याला तोंड देण्यासाठी अधिक समर्थ करणं आणि तिचे बाकीचे काय रिसोर्सेस असतील ते तिला कसे वापरता येतील. म्हणजे काय की घरामध्ये समजा नणंद पण आहे आणि नंदेला ते आवडत नाहीये हे असं वागलेलं, तर मग ती नंदेशी संवाद साधू शकते आणि बोलू शकते की मला असं असं त्याच्यामुळे वाईट वाटतं आणि अमुक अमुक प्रसंगात ते मला असं असं बोलले, त्याच्याऐवजी त्यांनी मला सांगितलं असतं की तू ही सुधारणा कर, तर मी करायला तयार आहे. म्हणजेच काय की तिला त्या परिस्थितीला ऍडजस्ट व्हायचं आहे, पण सध्या त्यांच्या वागण्यामुळे ती इतकी अस्वस्थ आहे की शी कॅनॉट फाइंड हर ओन वे. दिसतंय की माणूस जेव्हा खूप अँक्शियस होतो, म्हणजे तिच्या मनात काय, समजा लग्नाला 6-8 महिने झाले आणि तिला दिसतंय आपला ऍक्सेप्टन्स इथे नाहीये, तर तिच्या मनातली एन्झायटी काय असते, हे माझं लग्न टिकेल की नाही, नवरा पण मग त्याच्याशी तसाच वागेल का, नवरा तसंच वागत राहिला की मी ह्या घरामध्ये तर कायम असंच कसं अशी कशी राहू शकणार. ही पहिली तिच्या मनातली भीती आपल्याला कमी करायला लागेल की आज ती माणसं वागतायत आणि कदाचित त्यांना तुला त्यांच्यासारखं करून घ्यायचंय, त्यांच्या घरात त्या पद्धतींसारखं. हा, तर ते करताना तुला त्रास होणार आहे नक्कीच. कारण वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत तू ज्या गोष्टी ज्या प्रकारे केल्यात त्या आता बदलायला तुला त्रास होईल. तर मग त्या बदलताना तुला काय काय चॅलेंजेस येतील आणि त्या चॅलेंजेसला तू कसं तोंड देऊ शकतो, म्हणजे त्याच्यासाठी तिला खंबीर बनवणं हे याच्यामध्ये खूप आवश्यक आहे. आता हे मी साधारण उदाहरण म्हणून दिलं, पण अशी ऍडजस्टमेंट अनेक ठिकाणची असू शकते, नोकरीमधली असू शकते, इतर नात्यांमधली असू शकते, किंवा वृद्ध आई वडील पूर्वी राहत नव्हते पण आता यांच्या घरामध्ये राहायला आले, त्यामुळे त्यांच्या हट्टी स्वभावामुळे ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम येऊ शकतात. किंवा अशा वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये त्या व्यक्तीला खंबीर बनवणं आणि समोरच्या माणसाच्या टोमणे मारणं किंवा बोलणं त्याला कसा रिस्पॉन्स द्यायचा हे शिकवणं पण या ठिकाणी त्यांना आवश्यक आहे. थँक्यू मॅडम. मग तुम्ही गेली जवळजवळ 50 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि त्यामुळे तुमचं एक विषयात आम्हाला मार्गदर्शन खूप आवश्यक आहे आणि ते म्हणजे आज गेल्या 5-10 वर्षामध्ये शालेय मुलांमध्ये आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि त्यामुळे मग आम्हाला असं वाटतं की खरं म्हणजे प्रथमोपचार कार्यकर्ते हे शालेय विद्यार्थ्यांपासूनच करणं आवश्यक आहे की त्यांना आपल्या जवळच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या वागणुकीतला फरक अधिक चांगला लक्षात येऊ शकतो. पण हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि हे खूप चॅलेंजिंग वाटतं, तर त्याबद्दलचे तुमचे अनुभव आणि मार्गदर्शन केलं तर ते खूप महत्वाचं ठरतं. आपण या ठिकाणी त्या समस्येचा फक्त एकच भाग बघतोय, त्या समस्येचा दुसरा महत्वाचा भाग आहे तो पेरेंटिंग. हो, अगदी बरोबर. पेरेंटिंग वर जोपर्यंत आपण फोकस करत नाही की आई वडिलांनी त्या मुलाशी कसं वागलं पाहिजे, त्या मुलाला त्याची असलेली समस्या आई वडिलांना मोकळेपणाने सांगणं हे कधी शक्य होईल, तर त्यांचं तसं बॉन्डिंग पहिल्यापासून असेल तर. पण आज आपल्याला दिसतंय की त्यांच्या अपेक्षांच्या डोंगराखाली ते इतके आहेत की त्यांच्या मुलाकडे लक्ष फक्त त्याचा अभ्यास कसा चाललाय, मार्क किती मिळत आहेत, त्याला प्रोफेशनल कोर्सला ऍडमिशन मिळेल की नाही मिळेल, त्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष. त्यामुळे आपल्या मुलाच्या इमोशनल लाईफ बद्दल सुद्धा अवेअर असणं हे पालकांसाठी खूप गरजेचं आहे. की आपला मुलगा 4-5 दिवस जरी बोलत नाही घरामध्ये कोणाशी, एकटाच राहतोय, ही जाणीव झाल्यावर सुद्धा आई वडिलांना भीती काय असते, मी त्याच्याशी विषय काढला तो माझ्यावर रागवेल, तो चिडेल, तो उडवून देईल. पण निदान आमच्या संवादाचा हात पुढे आहे एवढं तरी त्याच्यापर्यंत पोहोचणं हे आवश्यक असतं. आता तुम्ही इथं मुलांच्या बाबतीतला जो प्रश्न घेतात, तर पेरेंटिंगचा भाग आहे हा खूप विस्तृत आहे. म्हणजे आपल्याला 6-7 वर्षाच्या मुलांच्या पालकांपासून सुरुवात करायला पाहिजे, तर ते त्यांची मुलं जेव्हा टीनेजर होतील तोपर्यंत काय नेमका बदल करायचा या बाबतीत ते जागरूक होतील. पण आज जी मुलं टीनेजर आहेत त्यांच्या बाबतीत काय, तर तिथे आपल्याला कॉलेजच्या मुलांमध्ये जागृती करणं हे खूप आवश्यक आहे. समजा 9वी, 10वी, 11वी, 12वी
हे वर्ग आपण घेतले, तर तिथे आपल्याला त्या मुलांशी बोलणं काय गरज आहे, कारण तिथे आपल्याला दिसतात की त्या मुलांना त्या वातावरणात सुद्धा असे बडीज मिळू शकतात जे त्यांची भावना समजतील, त्यांच्या नाराजीकडे कसं बघायचं ते बघतील, त्याच्याशी बोलून त्याच्या मनातली दुखरी जागा शोधून काढतील. म्हणजे आपण जर 100 मुलांच्या एका वर्गामध्ये जाऊन बोललो तर आपल्याला लक्षात येईल की त्या 100 मुलांमध्ये निदान 20 तरी मुलं अशी असतील की जी स्वतः खूप मॅच्युअर असतील आणि स्वतः त्यांच्या भावनांचं संगोपन कसं करायचं, त्यांच्या मनामध्ये निराशा आली तर कसं घ्यायचं हे ते समजलेत आणि त्यांची त्यांच्या बरोबरच्या मुलांना नक्कीच मदत होऊ शकते. तर तिथे आपण काय आयडेंटिफाय करू शकत नाही की कुठली मुलं आहेत या 120 मधली की जी आत्महत्येच्या विचारांपर्यंत जाऊ शकतात, हे आपण नाही आयडेंटिफाय करू शकतो. पण संबंध त्या वर्गालाच आपण ऍड्रेस करून सांगितलं की हा आकडा वाढतोय, तुम्हाला पण दिसतंय, आणि ती जी मुलं आहेत आत्महत्येला प्रवृत्त होणारी ती तुमच्या मधली पण काही असू शकतात. पण आपल्या मित्राच्या गटांमध्ये आपण जर बघितलं की आपला अमुक अमुक मित्र आहे, तो जरा वेगळा वागतोय, त्याला विश्वासात घेऊन तुम्ही त्याच्याशी बोलू शकलात, त्याच्या मनातले विचार समजून घेऊन त्याला मदत करू शकलात, किंवा खरंच त्याला जे डिप्रेशन असेल ते डिझॉर्डरच्या स्वरूपाचं असेल तर त्याला मदत होऊ शकते, तू औषध घेऊन त्याच्यातनं बाहेर येऊ शकतोस आणि त्याच्यानंतर तुझी आता कॉलेजची किंवा अभ्यासाची जी घसरगुंडी झाली ती परत तू लाईनीवर आणू शकतोस. तर हा मेसेज बरोबरच्या मित्रांकडनं त्यांना जितका कळेल तितका बाकीच्या लोकांकडनं नाही कळणार, कारण बाकी कोणाकडे ते ओपन पण होणार नाही. कारण आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजे कुंपणावर बसलेली व्यक्ती, टू बी ऑर नॉट टू बी, कारण टू बीचा विचार सुद्धा तेवढा स्ट्रॉंग असतो, पण नॉट टू बी ह्या विचाराकडे एखाद्या वाक्याने एखाद्या घटनेने ते पटकन कुंपणाच्या त्या बाजूला जाऊ शकतात. त्यामुळे टू बी ऑर नॉट टू बी ह्या दिशेकडे जाणारी मुलं सुद्धा आधीच ओळखून त्याला आपण मदत करू शकतो. त्यामुळे मला वाटतं ह्याच्यामध्ये आपल्याला कॉलेजच्या म्हणजे त्या वयाच्या मुलांशी संवाद साधणं आणि त्यांना आत्मविश्वास देणं की तुमच्यामध्ये काही असे असू शकतील की ज्यांचे मित्र त्यांना दिसत आहेत की ते त्यांचा कॉन्फिडन्स कमी झालाय आणि त्यांचं वागणं बदललंय, तर तुम्ही ओळखून त्यांना मदत करू शकता. कारण अनेक कॉलेजेसमध्ये मेंटॉर्स म्हणून नेमलेले असतात, पण ते जे मेंटॉर म्हणून टीचर्स असतात त्या टीचर्सना त्या मुलांच्या भावनांशी काही देणं घेणं नसतं आणि ती मुलं त्यांच्यापर्यंत पोहोचत पण नाहीत. आणि जी मुलं समजा हॉस्टेलमध्ये राहणारी बाहेरगावची आहेत त्यांच्याशी बोलताना शिक्षक काय बोलतात, जेवण खाण व्यवस्थित आहे की नाही, घरनं पैसे येतात की नाही, फोन करतोस की नाही घरी, हे काही मेंटॉरिंग नाही झालं. त्यातला एखादा मुलगा अस्वस्थ दिसला तर त्याच्या मनात शिरून त्याच्याशी संवाद साधणं हे त्याच्या बरोबरची मुलं करू शकतात. त्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ऍड्रेस करणं हे खूप आवश्यक आहे आणि ते ऍड्रेस करण्यामध्ये सुद्धा आपण कसा अप्रोच करतो, कारण त्या वयाच्या मुलांमध्ये काहीतरी विचार प्रवर्तक असं ऐकण्याची इच्छा पण नसते. आपल्याला दिसतं की कॉलेजेसमध्ये ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असला तर 1000 मुलं जमतील, पण लेक्चर म्हटल्यावर 15च्या वर पण नाही जमणार. त्यामुळे ते पॅकेज आपण कसं बनवतोय त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तर तो विचार त्यांच्या गळी उतरवणं पण आवश्यक आहे. की आपल्याला ऐकायचंय, सांगायला येणारी मंडळी आहेत ते आपल्याला आपल्यासाठीच नाही तर आपल्या बरोबरीच्या क्लासमधल्या इतर मुलांना पण आपण मदत करू शकतो, त्यांना त्याच्यातनं त्या विचारांमधनं बाहेर खेचू शकतो. त्यामुळे ती अशा ते ह्या समस्येला आपल्याला एक उत्तर नाहीये, आपल्याला अनेक मार्गांनी तिथपर्यंत पोहोचणं हे आवश्यक आहे. परत त्याच्यात दुसरा जो भाग आहे आपण बघतो मीडियाचा, की त्याचं जे ग्लोरिफिकेशन केलं जातं त्या ग्लोरिफिकेशन मधनं पण मुलं त्याच्याकडे आकर्षित होतात की अरे काहीतरी मी जगावेगळं करून बसलो, पण ते जगावेगळं केलेलं बघायला आपण जिवंत नाही,
हे त्यांना जाणवत नसतं त्यावेळेला. आता जे मोठं मीडियाचं पीक आहे ते की त्याच्यामधल्या प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या लोकांच्या आत्महत्या सुद्धा आपण त्याचं म्हणजे ग्लोरिफिकेशन न करता किंवा ती व्यक्ती म्हणजे काहीतरी दोषी होती किंवा ती व्यक्ती कमकुवत मनाची होती असं त्याला लेबल पण न लावता की असे विचार माणसाच्या मनात येऊ शकतात. आपण त्या विचारांपासून स्वतःला परावृत्त करायला काय करायला पाहिजे? कारण जगभरचा रिसर्च पण काय दाखवते की 99% लोकांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात, पण त्याच्यातली किती टक्के करतात? याचाच अर्थ ज्यांच्या मनात येतात त्या मनातल्या त्या विचारांवरची झगडून ते स्वतःला बाजूला करतात त्याच्यापासून. म्हणजे करू शकले नाही त्यांना पण बाजूला होता येईल हे आपल्याला त्यांना दाखवायचं. खूपच छान शुभते. खूप प्रश्न आलेली आहेत, पण मला वाटते वेळेअभावी आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही घेऊ शकणार आहोत. तर मी असं सुचवेन की त्यांनी आम्हाला मेल केला तर त्यामार्फत आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकू. तर ज्यांनी प्रश्न विचारलेत आणि आता उत्तरं नाही मिळाली तर त्या सगळ्यांनी एक मेल आम्हाला करावा. खूप छान शुभाताई तुम्ही बोललेले आहात. मला आता काय बोलावं कळत नाही. हे जे तुम्ही ज्ञानाचं भांडार दिलेलं आहे ते असंच साठवून पुढे घेऊन जायचा विचार मी तरी केलेला आहे आणि अर्थातच सगळेच पार्टिसिपंट्स हाच विचार करत असणार की इतकी माहिती आणि इतकं ज्ञान तुम्ही दिलेलं आहे. अगदी म्हणजे डिस्ट्रेस आणि डिसऑर्डर पासनं पॅरेंटिंग पर्यंत आपण पोहोचलो आणि आत्महत्येचे विचार कसे येतात इथपर्यंत येऊन पोहोचलो. थांबावंसं नाही वाटत आहे खरंच, पण वेळेअभावी थांबावं लागतंय. तर मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत आणि वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात. तर तुमचे मनापासून मी आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं आभार मानते आणि सगळे उपस्थित मंडळी आहात तुम्हा सर्वांचे पण आभार मानते आणि मला वाटतं आपण इथे आता थांबूयात. थँक्यू सो मच. काही लोकांना वृंदा साधण्यासाठी सरांनी दिलेलं आहे. तेच एखादा आपला ईमेल लोकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी काय पण सरांनी दिलेलं थत्तेशुभा@gmail.com. ओके चालेल. थांबूयात. थँक्यू. काही जण फक्त एकच रिक्वेस्ट आहे, थोडासा व्हिडिओ ऑन करू शकतील का सगळे? जस्ट एक फोटो घेण्यासाठी. आता जेवढे आहोत तेवढे का? जेवढे आहोत तेवढे तरी. अच्छा, मॅडम एक्झिट झाल्या का? मॅडमना थांबावं लागेल ना मग. मॅडम आहेत का? नाही, मॅडम बाहेर पडल्या. बाहेर पडल्या. वाटतंय. कोणी घेतलाय का फोटो आपल्यापैकी? मी मगाशी घेतले त्यांचे बोलताना वगैरे, पण ओके ओके ओके. माझा प्रत्येकावर करत होते मी, त्यामुळे ते. अच्छा. ठीक आहे, जेवढे आहेत तेवढे घेऊ मग आपण. ठीक आहे. ओके. ओके, चलो, थँक्यू. चलो बाय. थँक्यू सो मच वृंदा मॅडम, ढोले मॅडम, सगळेच म्हणजे वेलंकर सर. कारण पण छान झालं. छान. खरंच मस्त झाला कार्यक्रम. छान झाला. एका चळवळीचा भाग होण्यात आनंदच वेगळा आहे.